हरि ओम नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीत शक्ति कृतयाय देहिनां मन्तर्भवाय नुपलक्ष्यवर्त्मने गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलसारभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ध्येयं सदा भृत्यार्त्यहं प्रणतपाल भवादिकोतं वन्दे महापुरुषते वंशीविभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरारुणबिम्ब फलाधरोष्णा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नमामि रामं रघुवंशनाथम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय सुखदेव भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय केशव नारायण महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा की जय
आनंद कंद सच्चिदानंद स्वरूप भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचे वाङ्मय प्रतिमा श्रीमद भागवत महापुराण दिव्य आणि अलौकिक अशी ही आपली भागवत कथा आपल्या या सोमवंशी नगरामध्ये आपल्या या माकुडी परिवाराच्या सौजन्याने या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करायला मिळत आहे। आज आपल्या कथेचा तृतीय दिवस आहे, तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाची कथा आपल्याला आज श्रवण करायची आहे। मोठं भाग्य आहे आपल्याला की अशा या कार्तिक मासामध्ये आपल्याला ही कथा श्रवण करायला मिळत आहे। जीवनामध्ये अनेक कथा गोष्टी आपल्या कानावरती पडतात। संसारातल्या कितीही गोष्टी ऐकल्या तर दुसऱ्याचं दुःखच आपल्याला ऐकावं लागतं। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी। हा जो मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी सुद्धा ऐकायला मिळत नाही। देवाचं असतं ते चरित्र असतं, मनुष्याचं चरित्रच नसतं महाराज। कारण आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या जगण्यामध्ये आपलं वर्णन करण्यासारखं काहीच नसतं। कारण आपण त्या योग्यतेचे नाहीत म्हणून आपलं वर्णन कोणी करतही नाही। संसारिक माणसाचं वर्णन जर केलं तर काय असेल, एखादं घर असेल, एखादी गाडी असेल, एखादी नोकरी असेल, याच्या पुढे काय? कारण मनुष्य जो आहे तो मर्यादित आहे, म्हणून त्याचं चरित्र, त्याचं जगणं सुद्धा मर्यादितच असतं। म्हणून भगवंताचं जे चरित्र आहे ते माणसाच्या चरित्रासारखं ते चरित्र नाहीये। ते अलौकिक असं आहे, ते दिव्य आहे। म्हणून आतापर्यंत हे चरित्र साधू संत संपूर्ण जगाला ते सांगतात। ते चरित्र वर्णन करण्यासारखं आहे, कारण देव तो देव आहे आणि जीव तो जीव आहे। भगवंत जे आहे ते सर्व व्यापक सर्वात्मा आहे आणि जीव जो आहे तो अल्पज्ञ आहे। अमर्याद स्वरूप भगवंताचं असतं आणि मर्यादा आपल्या जीवनामध्ये असतात। आपल्याला जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, लोकांची निंदा आपल्याला ऐकावी लागते। काही असेल व्यवहारातलं, तुम्ही बघा आपल्या जीवनामध्ये आपण जे आहेत ना ते आपलं दुःख दुसऱ्याला सांगतो। कारण माणसाला दुःख जे आहे ते आतूनच त्रास देतं महाराज। तुम्ही कुठेतरी मन मोकळं करायला देखील आपल्याला जागा पाहिजे, परंतु सांगणार कोणाकडे? तुम्ही ज्याच्याकडे जाणार तोच अगोदर दुःखी असतो। संसाराचा स्वभाव असा काय दुःख आहे ते स्वतःलाच माहिती असतं आपल्याला। कोणी शरीराने दुःखी आहे, कोणी जे आहे त्या ठिकाणी घरातल्या त्रासामुळे दुःखी आहे, कोणी जे आहे ते शेजाऱ्याच्या त्रासामुळे दुःखी आहे, कोणी त्याच्या बॉसचं टेन्शन आहे। नोकरी जरी असली तरी त्याला बॉसचं टेन्शन असतं। नोकर असेल तर त्या नोकराला, आता बॉसलाही टेन्शन आहे, नोकर काम करत नाही। एक नाहीये, अनेक प्रकारचे दुःख असतात संसारामध्ये। म्हणून या संसारातून कुठेतरी आपण बाजूला होऊन थोडस काहीतरी चांगलं आपण ऐकायला पाहिजे। आणि त्याच्याकरता साधू संतांनी ही जी परंपरा आहे, भागवत कथा, रामकथा, ती कथा म्हणजे तुमची व्यथा दूर करणारी असते। त्याच्याकरता कथा ऐकायची असते महाराज। आणि पुन्हा पुन्हा ऐकल्याने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्येही भर पडते आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला दिशा जी आहे ती सापडते। चांगली गोष्ट ऐकावी,
या जगामध्ये चांगल्या माणसाचाच गुणगौरव केला जातो. धर्म कोणताही असू द्या, कोणत्याच धर्माने पाप करा असं सांगितलं नाही. वाईट वागा असं सांगितलं का कोणत्या तरी धर्माने? अन्याय करा, माणसाच्या हत्या करा असं कोणत्याच धर्माने शिकवलेलं नाही. आणि वैशिष्ट्य दुसरं सांगतो तुम्हाला, जगामध्ये धर्माचं अनुकरण करणारे जे धार्मिक माणसं आहेत त्यांनी जगाला चांगलं सांगितले म्हणून त्यांचे पुतळे उभा केले जातात, म्हणून त्यांच्या प्रतिमा लावल्या जातात. वाईट माणसाचा फोटो कोण लावलाय का आतापर्यंत सांगा बरं? बरोबर आहे का नाही माता माऊल्यांनो? एखादा माणूस पापी आहे आणि हा आमचा आदर्श आहे म्हणून आम्ही त्याचा फोटो लावतो, नाहीये महाराज. कोणताही धर्म असू द्या, अमेरिका असू द्या, इंग्लंड असू द्या, आतंकवाद्याची प्रतिमा लावली जात नाही. संशोधकाची, वैज्ञानिक माणसांची प्रतिमा लावली जाते, आदर्श मानलं जातं त्यांना. कारण चांगली माणसं जी असतात ती चांगल्या विचाराची असतात आणि चांगले विचार ते जगाला देतात म्हणून ते दुसऱ्याकरता आदरणीय असतात, माननीय असतात. मग कथा म्हणजे काय आहे, भागवत म्हणजे काय आहे की भागवत म्हणजे भगवंताचे जे भक्त आहेत, चांगली जी माणसं होऊन गेली त्यांची चरित्र या कथेमध्ये आहे, त्या भागवतामध्ये आहेत. म्हणून आपल्याला हे भागवत श्रवण करायला मिळत आहे. कालचा थोडासा भाग तुम्हाला सांगतो म्हणजे तुमची लिंक जी आहे डोक्यातली लगेच लागेल. भगवान शुकदेव राजा परीक्षितीला भागवत कथा सांगण्याकरिता त्या ठिकाणी आले आहेत. आणि वैशिष्ट्य असं आहे, भगवान शुकदेवाचं वय आहे 16 वर्ष. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती 16व्या वर्षी. आद्यगुरु शंकराचार्य हे देखील महाराज वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी शांकर भाष्य लिहिलं. हे सगळीचे सगळे महापुरुष जेवढे जगातले होऊन गेलेले आहेत ना, हे तारुण्यातच, तरुणपणातच इतिहास त्या ठिकाणी घडवतात. म्हातारपणामध्ये इतिहास घडत नसतो महाराज. आणि म्हणून वय आहे 16 वर्ष, कुरळे कुरळे केश आहेत शुकदेवांचे, एवढे देखणे आहेत महाराज की त्यांना पाहून तरुण मुली सुद्धा आकर्षित होत होत्या. म्हणे सौंदर्य असतं ते गॉड गिफ्ट असते एखाद्याला. काही काही माणसाकडे संपत्ती असते, पैसा अमाप असतो, पण कुठेही जा, कोणत्याही ब्युटी पार्लर मध्ये जा, किती पैसा खर्च करा, काळ्या माणसाला गोरं करता येत नाही, हा नियम आहे. आणि गोऱ्या माणसाला काळे करता येत नाही. आणि जर आपण पैसा खर्च करून जरी केलो तर ते कायमचं टिकत नाहीये महाराज. जिथे सत्ता आहे, संपत्ती आहे, परंतु सौंदर्य असेलच की सांगता येत नाही. काय काय माणसाकडे सत्ताही नाही, संपत्ती नाही, पण सौंदर्य आहे. संसारामध्ये तुम्ही बघा, काही काही घराणे अशा असतात की संपत्ती एवढी आहे परंतु सौंदर्य नाही त्यांच्यामध्ये, आणि हे गॉड गिफ्ट असते एखाद्यालाच. तसं हे जे शुकदेव आहेत हे सुंदर एवढे आहेत की त्यांना पाहून देखील काही काही ज्या तरुणी आहेत त्यांना वाटायचं की असा हा राजबिंडा किंबहुना असा हा देखणा सुंदर पती आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. कारण ज्या तरुण मुली असतात ना, कधी कधी बघा तुम्ही, त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते की जोडीदार जो आहे तो सुंदर असावा, देखणा असावा, स्वरूपवान असावा. तिची इच्छा तीच असते महाराज. बाकी एखादी गोष्ट कमी अधिक असली तरी चालेल, परंतु ही तिची इच्छा असते. तसंच शुकदेवांना पाहून देखील तरुण मुली ज्या आहेत त्यांचा पाठलाग करत होत्या. आणि काही काही लहान मुलेत ना, नागा बाबा आला म्हणून त्यांना दगडे मारत होते महाराज. बघा कोण आकर्षित होत आहे आणि कोणी दगड मारत आहे. पण शुकदेवाला काही घेणं देणं नाहीये. शुकदेव म्हणतात, आकर्षित होत आहेत म्हणूनही मी त्यांच्याकडे आकृष्ट होत नाही, आणि मला दगड मारत आहेत म्हणूनही मी त्यांना शाप देत नाही. म्हणजे मानापमानयो तुल्य तुल्य मित्र रिपक्षयो. हा सिद्धांत फार महत्वाचा आहे बरं का. ऐका, कोणी मान दिला आणि कोणी अवमान केला म्हणून हे महाराज त्याच्यात अडकत नाहीत. संत जे असतात ते असे शुकदेव आहेत संत
काही जगाशी घेणं देणं नाही महाराज. आत्मा रामामध्ये रमण करणारे असे शुकदेव त्या ठिकाणी गंगेच्या तीरावरती येत होते. आणि दुसरं सांगतो, परीक्षित राजा हा कोणी एका राज्याचा राजा नव्हता, म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री नव्हता. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही, आपल्या भारताचं जे जुनं नाव आहे ना, आता पौराणिक जो आहे इतिहास त्याच्यामध्ये अजनाभ असं नाव सांगितलेलं आहे. अजनाभ पुन्हा भरतखंड असं नाव पडलं. आणि मलेशिया पासून ते तुर्किस्तान, इराक पर्यंत त्याला भरतखंड असं म्हटलं जायचं. पुन्हा जे आहेत हे देश जे आहेत विभक्त झाले, तुटलेले आहेत. बांगलादेश असेल, मलेशिया असेल, त्याच्यानंतर इकडे इराक, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, हे पूर्वी भारतातलेच भाग होते. म्हणजे भरतखंडाचा राजा त्या काळामध्ये परीक्षित होता. आणि एवढी राजसत्तेचा त्याग केलाय आणि सर्वस्वाचा त्याग करून प्रायोपवेशात म्हणजे संन्याशाची दीक्षा घेऊन परीक्षित जे आहे ते गंगेच्या तीरावरती आले आहेत. माणसाकडे थोडा जरी पैसा असला किंवा एखादी सत्ता असली तर सोडाविषयी वाटत नाही महाराज. परीक्षित राजाने सर्व त्या ठिकाणी त्यागून, म्हणून भारतीय संस्कृती अशी आहे, इथे तुमच्या त्यागाला महत्व आहे. गौतम बुद्धांनी त्याग केलाय म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये गौतम बुद्ध आहेत ना, हे सगळ्या करता आदर्श व्यक्ती. धर्म कोणताही असू दे बरं का, ज्याची त्याची विचारसरणी वेगळी आहे. जसे राजकारणातले वेगवेगळे नियम असतात ज्याच्या त्याच्या पक्षाचे, तसं जगाच्या पाठीवरती प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु प्रत्येकाने चांगलंच जगा एवढंच सांगितलेलं आहे. म्हणून गौतम बुद्धाने देखील त्याग केलाय राज्याचा, म्हणून त्या त्यागाला किंमत आहे. भगवान महावीर जैनाचे तीर्थंकर यांनी सुद्धा त्याग केला राज्याचा, म्हणून त्यागाला किंमत आहे. आणि जे रामचंद्र प्रभू आहेत याने देखील 14 वर्षाचा त्यागच केलाय महाराज. वनात गेलेत रामचंद्र, म्हणून ती पूजनीय ठरलेले आहेत. म्हणून इथे त्यागाला किंमत आहे. परीक्षित जोपर्यंत राजगादीवर होती तोपर्यंत कोणीही त्यांच्याकडे आलं नाही महाराज. कोणता महात्मा आला नाही, कोणता ऋषी मुनी कोणीच आलं नव्हतं महाराज त्यांच्याकडे. पण आज परीक्षित राजाकडे त्या ठिकाणी एक नाही, कोणी वायू भक्षण करून तपश्चर्या करत होत अशी ऋषी होते. काही माणसं जे आहेत ना, झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या करणारे होते. कुणाला वेद मुखोद्गत, कुणाला शास्त्र मुखोद्गत, कोणी संस्कृतचे पंडित, ज्ञानी, अनेक महात्मे जे आहेत ना त्या ठिकाणी आले. परीक्षित राजा त्या ठिकाणी होते आणि परीक्षितने प्रश्न केला, महाराज आजपासून 7व्या दिवशी मला तक्षक जो आहे तो दंश करणार आहे. मला उद्धाराचं साधन सांगा, मला मोक्ष कसा मिळेल ते सांगा. अनेक ऋषी होते, त्या ऋषीपैकी काही जण म्हणायला लागले, हे राजन 1000 वर्ष झालं मी तप करतोय, आणखी मला मोक्ष मिळाला नाही. तुला मोक्ष मिळेल काय सांगते? 7 दिवसात, एवढ्या कमी दिवसामध्ये कसा मिळेल? अशक्य आहे कोणी म्हणायला लागलं. कोणी चर्चा करायला लागलं ही मुक्ती म्हणजे काय असते, अशी चर्चा रंगली महाराज. सगळं आहे नीट आहे का, पण राजाच्या शंकेचं समाधान कोणी करत नव्हतं. तेवढ्यामध्ये 16 वर्षीय शुकदेवांना जेव्हा पाहिलं, कुणी 500 वर्ष योग साधना केलेली आहे, अरण्यामध्ये ही सगळी घटना आहे, गंगेच्या तीरावरती सगळे ऋषी मुनी जे आहेत ना ते आसनान उठून उभा राहिले. परीक्षितला आश्चर्य वाटलं. 16 वर्षाच्या मुलाकरता सगळे आसनावून उठून उभा राहतात, कारण येणारा हा कोणी सामान्य नाही, मग असामान्य व्यक्तिमत्व असणारा कोणीतरी अधिकारी आहे, ज्या अर्थी एवढे वयस्कर ऋषी देखील आसनान उठून उभा राहतात. आश्चर्य वाटलं. परीक्षित आसनान उठून उभा राहिले आणि परीक्षित सगळे जे आहे ते जय जयकार करायला लागले महाराज. कोणाचा? त्या येणाऱ्या शुकदेवांचा महाराज. बोलिये शुकदेव भगवान की जय असा जय जयकार सर्व करत होते. शुकदेव आले, साक्षात भगवंतांनी त्यांना पाठवलं. शुकदेव नीट आहे का, परीक्षितला जीवनामध्ये 2 संकट आले होते.
पहिलं संकट होतं उत्तरेच्या गर्भात असताना अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं ते. मग त्या ठिकाणी भगवंतानी योग्याचं रूप धारण करून गर्भामध्ये जाऊन परीक्षेचं संरक्षण केलं होतं म्हणजे. आणि दुसरं संकट आलं आहे ते शाप लागलाय, ते दुसरं संकट आहे. म्हणजे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडल्याच्या नंतर तिथे जे आहे ते शस्त्राचं काम होतं, शब्दाचं काम नव्हतं तिथे. कारण ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच नष्ट करू शकतं, विध्वंस त्याचा करू शकतो. आता इथे ब्रह्मास्त्र नाहीये, इथं वाक अस्त्र आहे. शाप जो आहे ते वाक शस्त्र आहे महाराज. मग त्या वाक शस्त्राला, त्या शापाला तोडण्याकरता ना सुदर्शन चक्र चालणार नाही, ना गदा चालणार नाही तिथे. मग तिथे शब्दच लागतात महाराज. ते शब्दशास्त्र म्हणजे भागवत आहे. ही भागवत कथा सांगण्याकरिता शुकदेव आले. आपल्या घरामध्ये जर एखादा संत महात्मा आला तर त्याचे चरण प्रक्षालन आपण करायला पाहिजे. कारण कोणाचे पाय कसे असतात हे सांगता येत नाही महाराज. पायावरती सगळं असतं बरं का. शुकदेव जे आहे ते संत आहेत. आल्या आल्या गंगेचं शुद्ध निर्मळ पाणी घेतलं आणि त्या पाण्याने शुकदेवांचे चरण धुतले आणि ते चरणामृत जे आहे आपल्या संपूर्ण शरीरावरती त्या ठिकाणी महाराज शिंपडतात. आणि पुन्हा तिथून मग शुकदेवांना आसन दिलं बसण्याकरता आणि हात जोडून त्या ठिकाणी महाराज बोलायला लागले. एषां संस्मरणात् पुंसां सद्यः शुद्ध्यन्ति वै गृहाः तुलयां लवेनापि न स्वर्गं न पुनर्भवम्. एषां संस्मरणात म्हणजे ज्याचे स्मरण केल्याच्या नंतर सगळं त्या ठिकाणी पाप नष्ट होतं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची. चांगला माणूस जर भेटला तर पाप नष्ट होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी शुकदेव जे आहेत ना ते आसनस्थ होतात. आणि दोन प्रश्न विचारले परीक्षित राजाने. आता नीट लक्ष द्या बरं का. परीक्षित म्हणतात, महाराज तुम्ही आलात आमच्याकडे, माझं भाग्य आहे. संत येते घरा तुझी दिवाळी दसरा. हे तर काय काही एका घरी गेलो नाही आणि म्हटल्याच्या नंतर लहान पोरग जरा चॅप्टरच होत ते. तर म्हटलं महाराज संत येते घरा, अगोदर दार बंद करा म्हणला. अगोदर दार बंद करा म्हणजे का? कारण संत घरात येऊच नाही, तो घराच्या दारातूनच हाकलून द्या म्हणजे. असे काही असतात महाराज. आणि म्हणून संतांनी आपल्या वर्षातनं एकदा तरी संत घरामध्ये यावं महाराज. गृहस्थ आश्रम श्रेष्ठ होतो. ग्रहामधली जी ग्रह बाधा आहे ती दूर होते. नीट आहे का बरं का? हे वैज्ञानिक कारण आहेत महाराज. चांगला माणूस जर घरामध्ये जर आला तर पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते वाढते, आपल्याला ऊर्जा मिळते. आणि म्हणून चांगली माणसं घरात आली पाहिजेत. हे तर काही काही माणसं असे असतात ज्या घरात जातात ना त्या घरालाच आग लावतात महाराज. असा माणूस येऊ नये घरामध्ये. जिथे गेले काय असतं, ज्या ठिकाणी कापूर असतो ना तो पेटतो, जाळला जातो, जळतोही स्वतः. आणि ज्या ताटात तो कापूर असतो त्या ताटाला काळ करतो महाराज. असं त्याचा स्वभाव आहे. तसं नसू नये महाराज. तसं संत जेव्हा येतात त्यावेळेस ते काळ त्या ठिकाणी करत नाहीत महाराज. कलंकी जीवन होत नाहीये. म्हणून संतांनी आपल्या घरामध्ये यायला पाहिजे महाराज. हरिदासाची भेटी तुकोबरायाचं प्रमाण आहे. हरिदास म्हणजे चांगल्या माणसांची भेटी जी आहे ती झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. उसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. म्हणून संत जे आहे ते घरामध्ये आले पाहिजेत. संत म्हणजे शुकदेव आहेत. आणि दोन प्रश्न विचारले परीक्षित राजाने. ऐकणारा राजा आहे आणि सांगणारा संन्यासी आहे. भागवताचं वैशिष्ट्य बघा बरं का. ऐकणारा कोणी सामान्य समजू नका. इथे माणसाला एखाद्या बचत गटाचे जरी आपण अध्यक्षाचं पद असलं तर आपल्याला सोडावंसं वाटत नाही.
हा तर राजा होता महाराज पृथ्वीचा मान, एवढा मोठा त्याग केलेला आहे. खुर्ची सगळ्यालाच आवडते बरं का, कोणी असू द्या. काही माणसं म्हणतात मला खुर्चीची गरज नाही, काही नाही. मग एवढा प्रचार प्रसार कोणासाठी चालू आहे? खुर्चीसाठी चालू आहे ना. म्हणणं वेगळं. आणि तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरीतली ओव्यावर काही माऊलीने सांगितलेले, जगातला कोणताही माणूस असू द्या, त्याला एक गोष्ट आवडत नाही आणि एक गोष्ट आपोआप आवडते महाराज, काहीच घेणं देणं नसलं तरी. कोणती आवडते गोष्ट? जगत स्पृहे आस्पद. ओवी बघा किती सुंदर आहे. जगत स्पृहे, राष्ट्र म्हटलं नाही, संपूर्ण जग, संपूर्ण जगातल्या माणसाला, आज अमेरिका असू द्या, इंग्लंड असू द्या, फ्रान्स असू द्या, कोणत्याही देशामध्ये खुर्ची मिळवण्याकरता, सत्ता मिळवण्याकरता लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात. काय आवडतं माणसाला, जीवाला? सार्वभौम पद. सार्वभौम पद म्हणजे राजा होण्याकरता आवडतं. सगळ्यात आवडणारी ही गोष्ट आहे महाराज. राजकारण आवडतं बरं का, कोणाला आवडतं. गुरुवारी शास्त्रीजी महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे, मी सांगतो. पुण्याच्या शिवाजीनगर जे एसटी स्टँड आहे तिथे दोन भिकारी भांडत होते. भीक मागणारे, हात तुटलेले आहेत, गाड्यावर बसलेले आहेत आणि ते भयंकर भांडण लागले. जाणारी येणारी लोक त्या दोघांचं भांडण त्या ठिकाणी बघायला लागले. भांडण त्यांचं इतकं विकोपाला गेलं. कोणीतरी विचारलं, अरे भिकारी आहात तुम्ही, कशामुळे भांडता? जागे करता भांडता का भिकमुळे? म्हणजे मग भांडता कशाला? म्हटले मुख्यमंत्र्याची खुर्ची रिकामी झाली आहे, उद्या कोण मुख्यमंत्री होणार त्याच्यामुळे त्या दोघांचं भांडण लागलं. आता मला सांगा बरं, कोणीही मुख्यमंत्री झालं तर भिकाऱ्याचं भीक मागणं जाणार आहे का? सांगा बरं. पण हा एका पक्षाचा आणि तो एका पक्षाचा, पण भिकारी भांडायला लागतेच. कशामुळे? उद्या मुख्यमंत्री कोण होणार? कोण होणार मुख्यमंत्री? भिकारी जरी असला तर राजसत्तेविषयी चर्चा करायला आवडते महाराज. म्हणून आजकाल आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, इंटरनेटचा जमाना आहे. तुम्ही बघा, ज्याला काहीच कळत नाही तो सुद्धा प्रधानमंत्र्याला किंवा राष्ट्रपतीला किंवा एखाद्या मंत्र्याला शिव्या देतो कमेंट्स मध्ये महाराज. त्याला काय कळतंय म्हणे? त्याला कळत असतं, नीट आहे का बरं का? त्याला जर खरंच कळालं नसतं तर त्याने जग चालवलं असतं, राष्ट्र चालवलं असतं का? अशक्य आहे. पण माणसं जे आहेत ना ते अकारण बोलतात, कारण त्यांना राजकारणावर बोलायला आवडतं. नीट आहे का? मग सार्वभौम पदाविषयी चर्चा केली जाते, आवडणारी गोष्ट आहे. आणि दुसरं सांगितलं, जगामध्ये एक गोष्ट कोणालाच आवडत नाही, देवाला माना अथवा तुम्ही न माना, कोणती असेल बरं? झोपले काय? ओवी ऐका ज्ञानेश्वरीतली. माऊली म्हणतात, न मरणे निर्विवाद जगा पडी. राजकारणावर बोलायला आवडतं, की आवडणारी आणि न आवडणारी आहे. मरण जगात कोणाला आवडत नाहीये. आगा मर हा बोलणं साहते. अहो नुसतं व्यवहारात बोलत असताना जर गेलं, भांडण जर लागलं तर मर जर म्हटलं तर माणसाला सहन होते. मला मर म्हणतो काय म्हणे? मर शब्द देखील आपल्याला ऐकावंसं वाटत नाही. न आवडणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे मरण आहे. हे ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला महाराज. म्हणून भागवत शास्त्र जे आहे ते मृत्यूशास्त्र आहे आणि ही मृत्यूची भीती घालण्याकरिता आपण त्या ठिकाणी महाराज कधी ना कधीतरी हे शरीर जे आहे ते आपल्याला सोडावंच लागतं. म्हणून साधूची संगती कर्म उपाय. परीक्षित राजा त्या ठिकाणी दोन प्रश्न करतो शुकदेवांना. आता नीट लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे की जीवाचं, नीट ऐका बरं का, पहिला प्रश्न विचारलेला आहे. परीक्षित म्हणतात की मरणासन्न माणसाने काय करावं, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, भजन कसं करावं आणि कोणाचं करावं म्हणे. कारण भजनाशिवाय तर उद्धार होणार नाही. नेमकं कोणाचं करावं? एखाद्या वड्यातल्या देवाचं करावं का शेंदूर लावलेल्या देवाचं करावं? काही काही देव असे असतात, कोणी म्हणते याचं भजन करा, कोणी म्हणतात त्याचं भजन करा, हे लाया तसं करा, हे करा. नेमकं काय करायला पाहिजे सांगणारे अनेक आहेत. मला एकाने फार गोड प्रश्न विचारला. म्हणजे महाराज, म्हणजे बाकी धर्माचं खूप चांगलं आहे पण हिंदू धर्मातली मला एकच गोष्ट आवडत नाही म्हणे. चांगलं काय सांगते म्हटलं. आणि तो म्हटला, हिंदू धर्मामधले हे जे आहे ना, कोणी म्हणतं मारुतीला भजा, कोणी म्हणतं साईबाबाचं भजन करा, कोणी म्हणतं त्या ठिकाणी अक्कलकोटला जा,
कोणी म्हणतं दत्तात्रयाचं भजन करा, पण एकच देव असला पाहिजे, एवढ्या देवताची काय गरज आहे? त्याला उत्तर दिलं मी, ऐका बरं का. आपल्या वेदाने उपनिषदाने देखील एकच सांगितलेलं आहे, संतांनी देखील एकच सांगितलेलं आहे महाराज. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, एक आपला करून घ्यावा. परंतु हिंदू कल्चर इतकं चांगलंय महाराज, इथे तुम्हाला चॉईस आहेत. देवतांनी देखील तुम्हाला जे पाहिजे ते पाहिजे. पैलवान असेल तर त्याने हनुमंतरायाची उपासना केली तर ती वायूची देवता आहे. पैलवानाने काय करावं? हनुमंतरायाची उपासना करावी. एखादी त्या ठिकाणी माता माऊली असेल, तिला त्या ठिकाणी अंबिकेची उपासना करायची असेल तर अंबिका जी आहे ती नेमकं दुर्गा जी आहे ती शक्ती देणारी असते. शक्तीची उपासना करणारी एक त्या ठिकाणी आहे. तुम्हाला शक्ती पाहिजे, दुर्गेची उपासना करा. तुम्हाला ज्ञान पाहिजे, भगवान शंकराची उपासना करा. म्हणजे ज्याला जे पाहिजे त्याला त्या ठिकाणी देवता आपल्या हिंदू संस्कृतीने दिलेला आहे. ज्याला जे पाहिजे, कोणाला ज्ञान आवडतं, कारण आवडी या सगळ्यांच्या सारख्या नसतात. कोणाला गोड आवडतं तर कोणाला तिखट खायला आवडतं, कोणाला खारट आवडतं तर कोणाला एवढं गरम खायला आवडतं, त्यांना शिळा अजिबातच जमत नाही. बघा, आवड आहे ज्याची त्याची. एवढं गरम खातात की तोंडातच आग लागेल महाराज. ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे, मी बघितलंय बरं का. काय काय माणसं एवढं गरम खातात. माऊलीने देखील विनोद करावा. वाफेची या शिगे वाती लावलिया लागे, तोंडातूनच वाफा बाहेर येतात म्हणे खाल्ल्याच्या नंतर महाराज. म्हणजे एवढंही खाणारे आहेत महाराज. तिखट खाणारे वेगळे आहेत, गरम खाणारे वेगळे आहेत, थंड खाणारे वेगळे आहेत. म्हणजे ज्याची त्याची जशी चॉईस आहे तसं आहे. तुम्हाला जी देवता जे पाहिजे त्या देवतेची तुम्ही उपासना करा. उपासना शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणे. त्या देवतेच्या तुम्ही जवळ बसलात तर तुम्हाला तेच त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं महाराज. तुम्हाला बायोलॉजी शिकायचे असेल तर त्याचाच क्लास करावा लागेल ना, त्या सरांच्या जवळ जावं लागेल ना महाराज. तुम्हाला त्या ठिकाणी जर गणित शिकायचं असेल, मॅथ शिकायचं असेल तर त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांच्या जवळ बसावं लागेल, तेव्हा आपल्याला त्यांचं ज्ञान देते ना. ते तसंच आहे. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये देवता अनेक जरी सांगितले असल्या तर एकाचीच उपासना आपण करायला पाहिजे. मग ती कोणाची करायला पाहिजे ते पुढे सांगतात. आणि पहिला प्रश्न विचारलेला परीक्षित राजाने ना, मरणासन्न माणसाने काय करायला पाहिजे, कारण सगळ्याला तर मरायचंच आहे. एक सुंदर भजन आहे आणि फार सुंदर आहे. आपण त्याचा त्या ठिकाणी महाराज आनंद घेऊता. महाराज, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक नायक बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक नायक बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है.
राधे राधे म्हणायचं तर कसं हे हिंदी भजन आहे, कारण याचा सारांश एवढाच आहे की मृत्यू जो आहे ते कधी येईल हे सांगता येत नसतं महाराज. जिंदगी एक किराये का घर है, किरायेदार जोपर्यंत असतात ना तोपर्यंत ते किरायानेच राहतात. ज्या दिवशी त्या घराचा मालक येतो आणि त्या दिवशी मात्र तुम्हाला रूम खाली करा, आता आम्हाला लागणार आहे असं म्हटलं, त्या दिवशीच खाली करावी लागते. हक्क गाजवता येत नाही, तिथे राहता येत नाही महाराज. आणि दुसरं सांगतो, तुम्ही जर त्या ठिकाणी किरायाच्या घरात राहून जर घर जर सोडणं झाले ना, मग मालकाला काय करावं लागतं महाराज? पुन्हा पोलिसाला बोलवावं लागतं, गुन्हा दाखल होतो, मग पुन्हा भांडणं होतात. म्हणून धक्के मारून काढण्याच्या अगोदर सांगितलेलं निघालेलं बरं असतं महाराज. हे जसं व्यवहारातलं आहे ना, तसं आपल्याला देखील 100 वर्षाकरता किरायाचं घर मिळाले म्हणजे हे शरीर आहे. नीट आहे का बरं का? जगाच्या पाठीवर कोणताही धर्म असू द्या, जात कोणती असू द्या, हे 100 वर्षाकरताच मिळाले. भगवंताने दिले ते आपल्याला, सगळ्याला सारखं दिलेलं आहे आणि 100 वर्षाकरताच आहे. आणि म्हणून अशा मगरुरी वृत्तीमध्ये जगू नका. 100 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी काहीतरी प्राप्त करा हे संतांनी सांगितलेलं आहे. शतकनी येते अर्धरात्री खाय. 100 वर्षांपैकी तर अर्ध जे आहे तर झोपी चाललंय, अर्ध जे आहे ते कशात चालले काय सांगता येत नाही महाराज. या जगात सगळ्यात अनमोल काय आहे ना, तर ते आहे आयुष्य महाराज. करोडो रुपये जरी खर्च केले तर एक क्षण कमी करता येत नाही, एक क्षण वाढवता येत नाही महाराज. काहीच करता येत नाही. आयुष्य आहे तेवढं जगावंच लागतं. तुम्ही आत्महत्या सुसाईड करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तुमचं आयुष्य शिल्लक जर राहिलं ना, तरी देखील महाराज तुम्हाला मरण येणार नाही. ज्ञानेश्वरीतली वय माऊली म्हणतात, एका माणसाने सुपारी घेतली एकाला मारायची. सुपारी घेतली मारण्याकरता, हत्या करण्याकरता घेतली सुपारी आणि अरण्य जंगलात गाठलं. त्याला गाठल्याच्या नंतर जो मारायला आला होता ना, त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. म्हणजे जाऊ द्या, कशाला हत्या करायच्या. तो येणाऱ्या माणसावर प्रेम करायला लागला. मी जा, तुला सोडून दिलं, मी मारणार नाही आता. नीट आहे का बरं का? माऊली म्हणतात, त्याचं आयुष्य शिल्लक होतं म्हणून तो तुला विचार आला. जो आयुष्य मारिते ते लोभ करी. मारायला आल्याला देखील लोभ करू शकतो. आयुष्य जे आहे ते कोणाला या ठिकाणी वाढवता येत नाही ना, कमी करता येत नाहीये. म्हणून चांगला आपण जगण्याकरता संतांच्या जवळ आपण जावं आणि चांगली प्रश्न विचारत, मरणासन्न माणसाने काय करावं नेमकं. आता त्याचं उत्तर जे आहे या ठिकाणी शुकदेव द्यायला चालू करतात महाराज. राधे 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 राधे. वरियाने शते प्रश्न कृतो लोक हितं नृप. आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्या दिशु यः परः. इथून शुकदेव बोलायला प्रारंभ करतात. राजन, वरियाने श्रेष्ठ प्रश्न विचारला म्हणे. तो आत्मकल्याणाचा प्रश्न विचारला. नीट आहे का बरं का? राजाने हे विचारलेलं, महाराज 7व्या दिवशी मी मरणार आहे, मला एखादी जडीबुटी सांगा, मी अमर झालो पाहिजे.
मी जिवंत राहायला पाहिजे असं काहीतरी एखादी मार्ग सांगा, एखादी साधना सांगा असं विचारलं नाही राजाने. राजाने प्रश्न विचारलाय मरणासन्न माणसाने काय करायला पाहिजे. म्हणून आश्चर्य वाटलं शुकदेवांना देखील, वा राजन चांगला प्रश्न विचारलास म्हणजे तू. वरी अनिशते प्रश्न. नाही तर काही काही माणसं काही प्रश्न विचारतात. आम्हाला एखादी असा प्रश्न विचारला महाराज, निद्रया ह्रियते नक्तं व्यवायेन च भावयः दिवाचार्ते हया राजन कुटुंब भरणेन वा. परीक्षित श्रवण करत आहेत, लक्ष द्या. आता आपण जर प्रवासाला निघालो तर आपण किती तयारी करतो बघा. अगोदरच आपण तयारीला लागतो. बॅग, कपडे, जे आपल्याला दैनंदिन लागणार आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जवळ करतो, ठेवतो जवळ, तयारी करतो. हे लागल, ते लागल, हे विसरलं न पाहिजे, ते न विसरलं पाहिजे. जसं आपण 10 दिवस ट्रॅव्हल करायला गेलो तर एवढी तयारी करतो. मग कल्पना करा, एक दिवस असा येणार आहे, अशा प्रवासाला जायचंय की पुन्हा परत यायचंच नाहीये महाराज. गेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार आहे. माणसं म्हणतात ना, क्या लेके आया था क्या लेके जाएगा. जन्मत असताना देखील काहीच घेऊन आला नाही आणि मरत असताना देखील काही घेऊन जाणार नाही. पण नीट आहे काय, जन्मनं हे तुमच्या आमच्या हातात नाहीये, पण मेल्यानंतर आपल्या सोबत काय घेऊन जायचं हे मात्र आपल्या हातात आहे बरं का. तुम्ही जर सत्कर्म केली असतील, चांगली कर्म केलेले असतील तर कीर्ती रूपाने तुम्ही या जगामध्ये अमर होता महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबरायाची कीर्ती, ज्ञानोबरायाची कीर्ती. शरीर तर सगळ्याचे संपतात, नीट आहे का, परंतु ज्याने जे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे कमवलं आहे ना आणि जगाला काहीतरी देऊन गेलेला आहे ना, अशा माणसाचं स्मरण सगळेच करतात महाराज. 750 वर्ष झाली ज्ञानोबरायांना त्यांच्या शरीराला त्यागून सोडून. ज्ञानोबरायाची कीर्ती कमी झाली का, प्रसिद्धी कमी झाली का. बघा तुम्ही, पिक्चरचं गाणं आपल्याला त्या ठिकाणी एक गेल्या वर्षी कोणतं पिक्चरचं गाणं होतं ते देखील आपल्याला ध्यानात राहत नाही. 750 वर्षीचा ज्या अभंगाचं वय झालंय तो मात्र ध्यानात राहतो. त्याला आदरणीय मानलं जातं, पूजनीय मानलं जातं. अभंग जो आहे, गाथा जो आहे, तो आजही जगाकरता का वंदनीय आहे. का वंदनीय, कारण त्यांच्या आयुष्याची साधना, आयुष्याचं पुण्य हे त्याच्यामध्ये आहे महाराज. आणि म्हणून मेल्याच्या नंतर देखील आपल्या सोबत येणार एवढंच आहे महाराज. तुम्ही बघा, चांगली माणसं गेल्याच्या नंतर, रतन टाटा गेले पण गेल्याच्या नंतर देखील त्यांना वाईट कोण तर म्हणलं का सांगा बरं. चांगलाच माणूस होता ना. विरोधक जरी असला त्यांचा स्पर्धक जरी असला तर वाईट होता असं म्हटलं नाही रतन टाटांना. तो व्यक्ती असा आहे कारण त्या एकट्या माणसामुळे आज कमीत कमी 2 लाख परिवार जगतात महाराज. 2 लाख घरामध्ये पगार जाते त्याचे, एवढ्यांचं पोषण करता आहे. म्हणून कोणताही व्यक्ती असू द्या, जर त्याने जगाकरता काहीतरी दिलेलं आहे त्याचं ध्यान करतात महाराज, स्मरण करतात सगळेजण. म्हणून गेल्याच्या नंतर आपल्यासोबत येणार आहे. नाहीतर काही काही माणसं असे असतात, गल्लीला त्रास असतो, घराला त्रास असतो आणि सगळेजण म्हणतात लवकर कधी खपत ते म्हणतात महाराज. कधी लवकर खपत म्हणतात. इथला आवाज, इथला आवाज वरचा आवाज फक्त. हॅलो, इथला बॉक्स बंद पडला वाटतं. हॅलो, राधे राधे. पहिली सेटिंग चांगली होती, थोडी झालं. तुम्ही डिस्टर्ब केलं ना मग मला विसरून जातं बघा काय बोलायचं, मग ते विसरून जातं. चांगलं तर मग लक्षात येणार नाही. मग याचा माझा तोटा आणि तुमचा तोटा होतो महाराज. जेवढं तुम्ही मला कॉपरेट करा तेवढं महाराज मी तुम्हाला चांगलं सांगेन आणि चांगलं येईल. काय आम्ही काय असं आमचं टाचन नसतं, काही ठरून आलेलं नसतं. तर
हे जे काही पुढे श्लोक ठेवलेले आहेत संस्कृत मधले, या श्लोकाला पाहिले की आपोआप डोक्यामध्ये ते लिंक लागत जाते. आता विसरलं बघा, कुठवर आले तुम्हाला. दिवा चारते हया राजन कुटुंब भरणेन वा. परीक्षितला शुकदेव म्हणतात, राजन जगाकडे जर बघितलं तर जन्माला का आलो आहोत हेही त्यांच्या ध्यानात नाहीये. दिवस जो आहे तो व्यवहारामध्ये जातो त्यांचा, रात्र जी आहे ती झोपेमध्ये जाते. काही आधी व्याधी, हा कार्यक्रम तो कार्यक्रम, माणसाचा वेळ जो आहे ना महाराज कुठे जातो आपल्याला कळत नाहीये. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, सगळी तयारी करतात. लग्नाची तयारी आहे, घराची तयारी आहे, बाकी सगळ्या गोष्टीची तयारी माणसं करतात, परंतु मृत्यूची तयारी कोणी करत नाही. हे दुर्भाग्य आहे बरं का. मृत्यूची तयारी करा. काहीतरी आपल्या सोबत आलं पाहिजे, कारण तिथे जे आहे फक्त तेवढं चलन चालतं महाराज, तेवढं चलन चालतं, पुण्यरूपी चलन चालतं तिथे. आणि हे पुण्य हातात सत्ता आहे तोपर्यंतच तुम्ही त्या ठिकाणी दान धर्म करू शकता. पायात शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रा करू शकता. फिरत जा जरा महाराज. म्हणून शुकदेव म्हणतात, माणसाने उगा घरामध्ये बसून राहू नये, वर्षातून एकदा तरी प्रवासाला जात जा कुठेतरी. हे आपल्या धर्मग्रंथांनी सांगितले, शास्त्राने सांगितले. महाराज तीर्थयात्रा करायला पाहिजे. तीर्थयात्रा ही फार महत्वाची आहे महाराज. माऊली देखील हरिपाठामध्ये सांगतात, तीर्थ व्रत भाव धरिले करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थामध्ये भाव आपण धरला पाहिजे. नाहीतर काही काही असतात ना, तीर्थाला जातात पण भाव घेऊन जात नाहीत. त्या ठिकाणी जातात एन्जॉय म्हणून जातात. एन्जॉय म्हणून जाऊ नये महाराज, भाव घेऊन जावा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय असतं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे का अभंगामध्ये बघा. नवीन सुनबाई घरात आल्या आणि गावातल्या माता माऊलींनी सांगितलं, सुनबाई आल्या आहेत काकू, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ. म्हटले आता घराला माणूसही आलेला आहे. ठीक आहे म्हणजे. आता हे खेड्यातलं वर्णन आहे बरं का, शहरातलं नाहीये. तुकोबारायाचा अभंग म्हणून सांगतो. मग सुनबाईला ती सासूबाई समजावायला लागली, अगं शेजारीनं आहे ना, हे फार विचित्र आहे, तुला काहीतरी मागायला येईल बघ म्हणे मी गेल्याच्या नंतर. म्हणजे तू नवीन आहेस, तुला माहिती नाही, तिला काही द्यायचं नाही. आणि मी जे दूध आपल्या घरातले दूध दुभत जे आहे ना, आणि ते विरजण टाकून ठेवलेले जेवढं काही ते अजिबात फोडायचं नाही मी आल्याशिवाय. आणि तू तर दूध अजिबात खायचं नाही म्हणे. आणि पुन्हा तिने म्हटली, सासूबाई एखादा मागत करी, एखादा याचक भिकारी जर दारात आला तर त्याला तसंच बिनमुख पाठवू का? तसं नाही म्हणले. त्याने जरी मागितलं ना तर त्यालाही काही धान्य द्यायचं नाही, दक्षिणा द्यायचं नाही, काही द्यायचं नाही. तुला काय करायचं? सासूबाई म्हणते. त्याने जरी विचारलं तर सासूबाई कुठं आहेत असं जरी विचारलं तर सासू म्हणते, सुनाला सासू मेली आहे म्हणून सांगायचं, पण द्यायचं. हे तुकोबारायाचा अभंग आहे. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. हे वर्णन फार सुंदर आहे, मोठा अभंग आहे 10 चरणाचा. म्हणजे जाती विषयीपर्यंत आणखीन परत येते. म्हणजे तीर्थाला जात असताना संसाराला घेऊन जाऊ नका. संसार सोडा. आणि संसार सोडून, संसार सोडा म्हणजे सगळं घरदार सोडा असं नाही. तुमची अटॅचमेंट जी आहे ती जी आहे ती कुठेतरी सुटली पाहिजे महाराज. आणि ती जर घेऊन जर गेलात ना, मग तुमचं तीर्थातही मन लागत नाही, ध्यान कशात नाही. आपल्या मराठीतल्या एवढ्या सुंदर म्हणी आहेत महाराज. धड देवळात चित्त पायतानात, म्हणी सुद्धा एवढ्या सुंदर येतात. धड म्हणजे शरीर मंदिरात आहे, आणि चित्त नवीन चप्पल आणली नेलं तर कोणी काय करावं. एवढी ब्रँडेड आहे, चांगली आहे, आलोय दर्शनाला, परंतु काय करावं. कीर्तनात बसलं तर मन लागत नाही, प्रवचनात बसलं कथेत बसलं तर मन लागत नाही, प्रसाद घ्यायला बसलं तर मन लागत नाही. चपलीमध्ये जर आपलं चित्त अडकलेलं असेल, नीट आहे का बरं का, तर आपलं मन चांगल्या गोष्टीमध्ये लागत नाही. याच्याकरता शुकदेव म्हणतात, राजन तस्मात भारत सर्वात्मा
भगवान ईश्वर व हरिही शुचो विविक्त आसीनो विधिवत कल्पित आसन. शुचो म्हणजे चांगल्या देशामध्ये पर्यटन करायला पाहिजे. आणि आपलं भाग्य आहे, तुम्ही बघा भारतीय संस्कृती इतकी प्रगल्भ आहे, कारण जो भ्रमण करतो, तीर्थयात्रा करतो, त्याचा बुद्धीचा उच्चांक देखील वाढतो महाराज. देश विदेशातली संस्कृती त्याला कळते, त्या ठिकाणची जी लोकांची राहणीमान आहे, सगळी भाषा वगैरे ह्या सगळ्या कळायला लागतात. जग किती मोठं आहे थोडं कळायला लागतं. तर काही काही माणसं आपलं घर, आपलं गाव याच्यापेक्षा त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांना वाटतं की हा आभाळ आहे ना, एवढंच जग आहे, त्यांनी टेकल्याला हे म्हणतात, ते एवढंच आहे. गाव माहिती नाही, शहर माहिती नाही, बाकीचं काहीच माहिती नाही. आणि विशेषतः असे आहेत ज्या वेळेस त्यांचं शरीर सुटतं, ज्यावेळेस चालता येत नाही, बोलता येत नाही, मग पुन्हा पश्चाताप करत बसतात. त्याच वेळेस फिरलो असतो, चारधाम केले असते, तीर्थयात्रेला गेलो असतो तर जमलं असतं. आता मला कोण नाही म्हणाल असं वाटतं महाराज. आणि म्हणून तीर्थाला आपण जायला पाहिजे. जवबरी सकळ हे सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नका हे संतांनी सांगितले. आणि तीर्थयात्रा ही फक्त आपल्या धर्मात आहे असं नाही, आपलं भाग्य आहे. आपलं तीर्थ आपल्या जवळ आहेत, आपल्या देशात आहेत. त्या मुस्लिम धर्मातल्या लोकांचं तीर्थ दुसऱ्या देशात आहे. जे गरीब मुसलमान आहे त्याला तर त्या हजला जायला येत नाही, मरेपर्यंत विजा काढावा लागतो, पासपोर्ट काढावं लागतं. आणि पुन्हा मग महाराज तिकिटाचे पैसे, मग त्या ठिकाणी एखादे ₹1,00,000 भरूनच मग त्याला जाता येतं त्यांच्या त्या तीर्थयात्रेला. पण आपलं भाग्य, आपले तीर्थ जे आहेत ते जवळ आहेत आपल्या. पण जवळच्या तीर्थाला आपण जर आयुष्यात नाही गेलो तर काय उपयोग आहे जन्माला येऊन तरी महाराज. मग तीर्थयात्रा करायला पाहिजे. काय तयारी करावी ते सांगतात बरं का शुकदेव. शुकदेव म्हणतात ही मृत्यूची तयारी आहे. आणि वाईट वागू नका, पाप करू नका हे संत शिकवतात. आणि म्हणून पुन्हा तीर्थयात्रेला गिरिहात प्रव्रजितो धीर पुण्य तीर्थ जलाप्लुतः, पुण्यवान तीर्थाच्या ठिकाणी माणसाने जायला पाहिजे. स्नान तिथे करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, आसन जिंकलं पाहिजे, श्वास जिंकला पाहिजे, इंद्रियावर जय मिळवला पाहिजे. बरं का, इंद्रियावर जय म्हणजे जीव काही लालचावलेली असते ती खायला मागते. जर काही आम्ही वारीमध्ये बघितले महाराज, जाताना रिकामी पिशवी घेऊन जातात, ते येतात नुसते बिस्किट पुढे, फरसनचे पुढे, काय काय घेऊन येतात काय माहिती. आणि जे वाटणारे असतात ना तिथं लाईनीत सुद्धा घेत नाहीत, असा गोंधळ करतात तिथं धडाधड महाराज. त्या देणाऱ्याला सुद्धा कोणाला देऊन कोणाला देऊ असं होत आहे. हे का सांगतोय तुम्हाला, कारण तीर्थाला गेलात तुम्ही, पिशव्या भरून आणण्याकरता गेला नाही महाराज. आणि तिथेही जाऊन जर खाण्याच्या इच्छा जर सुटत नसतील तर तीर्थाला जाऊन काय उपयोग. सगळी व्यवस्था होते पण अकारण माणसाला हव्यास असतो, हे चांगलं आहे का, ते चांगलं आहे का, हे मिळेल का, ते मिळेल का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नफ्या तोट्याच्या, त्या विचार माणसं घेऊन तीर्थाला जातात. अशी तीर्थयात्रा जी आहे काही कामाची नाही. तीर्थात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तीर्थाला जात असताना भजन करणं हे महत्वाचं आहे. वारी चालत असताना नीट ऐका, भजन ऐकावं महाराज. तुम्ही बघा काकड्याचे अभंग, पहाऱ्याचे अभंग, हरिपाठ हे सगळेचे सगळे भजनाचे अभंग आहेत महाराज. हे ऐकायला पाहिजे. गात जागा, गात जागा, नाही खात जागा, खात जागा, असं खात जागा. खायला असंच नाही, काय काय म्हणतात, काय खायला होतं काय काय सांगतात. खाऊ नका असा अर्थ नाही, खाल्ल्याला पचलं पाहिजे. ते पचवण्याकरता भजन करावं लागतं महाराज. पचतं महाराज, अगोदर भोजन आणि ते पचण्याकरता पुन्हा भजन केलं पाहिजे. नुसते खातच राहतात आणि भजन जर नाही केलं मग ऍसिडिटी, पित्त वाढतं, मग विकार उत्पन्न होतात शरीरामध्ये आणि पुन्हा आजारी पडतात. म्हणून भजन करा त्या ठिकाणी. तू का म्हणे येते भजन प्रमाण महाराज. काय थोरपण जाळावे ते भजन आपण करायला पाहिजे.
भावे गावे गीत, 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 भावे गावे, भावे गावे गीत, भावे भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे तेही भावनेने भाव ठेवून आपण गीत गायलं तर देव आपल्याला मिळतो, महाराज प्राप्त होतो, ती अनुभूती आपल्याला येते. म्हणून तीर्थयात्रा करा हे सगळ्या संतांनी सांगितले बरं का. ज्ञानोबरायांनी तीर्थयात्रा केली, तुकोबरायांनी तीर्थयात्रा केली आहे. सगळ्या संतांनी तीर्थाची महती गायली. तीर्थाला जाणं हे आपल्याला असे महाराज एक बोनस आहे, बोनस. जसं एखादा व्यापारी आपल्याला बोनस देतो ना, तसं आपल्याकरता हा बोनसच आहे, पुण्याचा बोनस आहे. हे तीर्थ का निर्माण केले? कारण कळत न कळत आपल्या हातून अजाणतेपणामध्ये पाप होतात आणि त्या पापाला प्रक्षालन करण्याकरिता आपण तीर्थाला जायला पाहिजे. आणि म्हणून तीर्थयात्रेची या ठिकाणी महती जी आहे, शुकदेवानी परीक्षित राजाला सांगितली, मरणासंगे माणसाने अशी तयारी करायला पाहिजे. आणि दुसरं सांगितलं म्हणजे महाराज मग तीर्थाला गेल्याच्या नंतर तिथं ध्यान करा थोडस. म्हणे ध्यान दोन प्रकारचे सांगितले बरं का. एक आहे स्थूल ध्यान आणि दुसरं सांगितलं सूक्ष्म ध्यान. ध्यान आपण केलं ना, आज जे योगा क्लासेस आहेत, योगामध्ये काय शिकवतात? कॉन्सन्ट्रेशन करा म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन, आपलं जे मन आहे, जे तुमचं चंचल मन आहे, त्याला केंद्रित करा. केंद्रित करा म्हणजे ते एखाद्या गोष्टीचं ते ध्यान करा म्हणतात. आणि दुसरं सांगतो, सायकोलॉजी सांगतो, तुमचं चित्त ज्यावेळेस स्थिर होतं, मन जे आहे हे स्थिर होतं, त्यावेळेस तुम्हाला आपोआप सुखाची अनुभूती येते. हे मानसशास्त्र सांगतं बरं का. चित्त तुमचं फक्त स्थिर राहिलं पाहिजे. चित्त जर त्या ठिकाणी असं ढवळत असेल ना, तर तुम्हाला सुखाची अनुभूती येत नाही महाराज. चंचल चित्त आहे ना, चंचल चित्त हे तुम्हाला दुःखच देतं. मग मनाला, चित्ताला स्थिर करण्याकरता ध्यान करायला पाहिजे. नाहीतर आमची माणसं असे काही महाराज, ध्यान करा डोळे झाका म्हटलं ना, उलट जे ध्यानात येऊ नये ते ध्यानात येतो डोळे झाकल्यावर त्यांच्या. म्हणजे महाराज कसं करावं म्हणे. काय एक तर मला म्हटलं महाराज, एक आला माझ्याकडे, म्हणला महाराज काय सांगा म्हटले तुम्हाला. सांग म्हटले काय आहे, काय समस्या. म्हटले माझ्या मागे शनी लागलाय. तर काय डोक्यात येईल त्याच्या? काय शनी लागलाय? कोण सांगितलं? म्हणजे एका माणसाने सांगितलं, तुझ्या मागे 7.5 आहे म्हणजे. म्हणून मी त्याला सांगितलं, या सूर्यापेक्षा देखील शनी ग्रह जो आहे ना, तो दुप्पट मोठा आहे. पृथ्वीपेक्षा दुप्पट मोठा सूर्य आहे आणि सूर्यापेक्षा शनी ग्रह मोठा आहे. म्हणजे त्या शनीची तरी लाज राग जरा.
तो शनी ग्रह कुठा, तू राहतोस कुठे? भारतात एका खेड्यातल्या गावातल्या घरात एवढासा तो जीव आणि एवढा मोठा ग्रह जातो तो रोजगार हमीच्या कामावर, आणि तो शनी ग्रह तुझ्या पाठीमागे लागेल कसा रे? बघ जरा लाज राखून इज्जत तरी ठेव त्या शनीची. शनी कसा तुझ्या पाठीमागे? हा, एखाद्या अब्जाधीश माणसाच्या पाठीमागे लागणं साहजिक आहे, श्रीमंत माणसाच्या पाठीमागे लागणं साहजिक आहे. म्हणजे तुझ्याजवळ काहीच नाही आणि शनी तुझ्या पाठीमागे लागतो, काय तुझ्याकडे? याला म्हणतात नाही ते डोक्यात घालणं महाराज. आणि ते दुःख आपण आपल्या सोबत ठेवतो. माझ्या मागे 7.5 माझ्या मागे हे आहे, माझ्या मागे ते आहे. सुख नाही मिळत महाराज, असंच आयुष्य निघून जातं. त्याच्याकरता आपण जे आहे ना, आपल्या मनाला स्थिर करण्याकरिता आपण ध्यान करायला पाहिजे. सुंदर ते ध्यान सांगितलं उभे विटेवरी. ह्याच्या हे मध्ये ना हेच ध्यान आहे, तुकोबराने सांगितलेलं आहे. हे रूप पाहता लोचनी, हे सगळं जग आहे ना, हे स्थूल ध्यान आहे. आणि एक सूक्ष्म ध्यान जे आहे ना, ते सूक्ष्म ध्यान फक्त योगी करू शकतात, भोगी करू शकत नाहीत महाराज. जे संन्यासी आहेत, जे विरक्त आहेत, असे हे सूक्ष्म ध्यान करू शकतात. आणि संसारातली माणसं जे आहेत ते स्थूल ध्यान करू शकतात. 2 ध्यान या ठिकाणी सांगितले. आणि तदनंतर मग महाराज ही सृष्टी कोण निर्माण केली, कधी निर्माण झाली, असा प्रश्न या ठिकाणी विचारतात. मग शुकदेव जे आहेत ना, इथे नमन करतात आणि सृष्टीकर्त्याला नमन करून हाच प्रश्न एक वेळेस देवर्षी नारदजीने ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी विचारला होता. म्हणून इथं नारदाचा आणि ब्रह्मदेवाचा थोडासा संवाद येतो. नारदजीला चतुश्लोकी भागवताचा उपदेश जो आहे तो ब्रह्मदेवाने केला. आणि ब्रह्मदेवाला भगवंतानी स्वतः त्या विराट पुरुषाने आपल्या दिव्य वाणीच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला होता. म्हणून या द्वितीय स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवत म्हणजे 4 श्लोकाचं भागवत आहे बरं का, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. आमच्या एकनाथ महाराजांचं देखील भाष्य आहे चतुश्लोकी भागवतावरती. रामायण 1 श्लोकाचं आहे, भागवत 4 श्लोकाचं आहे फक्त. या 4 श्लोकाचाच 18,000 श्लोकाचं वर्णन आहे महाराज. सारांश रूपाने 4 श्लोक या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं वर्णन आहे, तिसऱ्या श्लोकामध्ये जगताचं वर्णन आहे, आणि 4थ्या श्लोकामध्ये जीवाचं वर्णन आहे. या 4च घटना आहेत संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये. चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. इथे द्वितीय स्कंद जो आहे तो समाप्त झाला. तृतीय स्कंद आता इथून प्रारंभ होतो. छोटस एक भजन घेऊता आणि मग महाराज उर्वरित राहिलेला तृतीय स्कंदातला जो भाग आहे. कारण ही सृष्टी निर्मिती कशी झाली होती हे आज देखील वैज्ञानिक लोकांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे. त्याचं वैज्ञानिक कारण जे आहे, कधी निर्माण झाली हे ब्रह्मांड, हे सृष्टी जे आहे पृथ्वी, याचं वर्णन इथं विदुर आणि मैत्रीजीचा संवाद आहे. म्हणून तृतीय स्कंदाचा विषय अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषण ऊतयः मन्वंतरः अनुकथा निरोध मुक्ती आश्रयः. 12 स्कंद आहेत. 12 स्कंदापैकी 2 स्कंद झाले. पहिल्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी अधिकार दिला आहे, दुसऱ्या स्कंदामध्ये साधन विषय सांगितला. आता तिसऱ्या स्कंदामध्ये सर्ग विषय सांगितला. सर्ग म्हणजे उत्पत्ती, सृष्टी जी आहे या तृतीय स्कंदामध्ये सांगितलेले. थोडीशी आपली जी आहे वाणी पवित्र करण्याकरता आणि आपलं चित्त शुद्ध करण्याकरता आपण भगवंताचं एक भजन आहे, हे भजन आपण त्या ठिकाणी गाऊता. तुम्ही आमच्या मागे त्या ठिकाणी भजन म्हणा. आमचे अच्युत महाराज जे आहे ते भजन म्हणते, त्यांच्या मागे तुम्ही म्हणा महाराज. राधे 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 म्हटल्याने काय होतं, काल सांगितलं ना तुम्हाला, बिन राधे श्याम आधे आधे असं म्हणतात ना. तृतीय स्कंदामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. सर्ग या स्कंदाचा विषय आहे. ही वाङ्मयी प्रतिमा आहे भगवंताची. जगामध्ये अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. कोणी शाडूची मूर्ती तयार केलं, कोणी जे आहे ती सोन्याची मूर्ती तयार केलं, कोणी चांदीची, कोणी कशाची. परंतु वेदव्यासजी महाराजांनी शब्दाची मूर्ती म्हणजे भागवत तयार केले महाराज. अनेक जगात कलाकार आहेत, पण वेदव्यासजी महाराज असे कलाकार आहेत, त्यांनी शब्दाची प्रतिमा भगवंताची निर्माण केली. ते म्हणजे तेनेयम वाङ्मयी मूर्ती ही प्रत्यक्ष हरी एव ही महाराज. म्हणून या तृतीय स्कंदामध्ये या ठिकाणी सर्गाचा विषय केलेला आहे. विदुर आणि मैत्रेय संवाद या ठिकाणी आहे बरं का.
हाच प्रश्न मैत्रीजीला विदुरजीने विचारले होते. विदुर कोणी सामान्य नव्हते. विदुर भारताचे पंतप्रधान होते. कोण होते? राजा धृतराष्ट्र होता. कारण राज्यशाही होती त्या काळामध्ये, लोकशाही नव्हती. मुख्य जो आहे तो राजा असतो आणि राजाच्या नंतर प्रधान असतो. तसं विदुर अत्यंत पारमार्थिक व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती होता. आणि भारतामध्ये नीट आहे का, विदुर नीती प्रसिद्ध आहे जुन्या काळातले. विदुर नीती, त्याच्यानंतर माझा अष्टावक्र नीती, या पौराणिक काळातल्या फार सुंदर नीती आहेत. कारण जगण्याकरता नीती लागते, अनीती नाही. कसं जगावं, राज्य कसं चालवावं, असे बुद्धिमान माणसं लागतात बरं का. पंतप्रधान असू द्या नाहीतर मुख्यमंत्री असू द्या, त्याला ना लॉचा अभ्यास असतो, ना त्यांना अर्थशास्त्र माहिती असतं, ना त्यांना काहीच माहिती नसतं. मग हे जेवढे IAS IPS असतात ना, हे अभ्यास करणारी माणसं त्यांच्या हाताखाली कामाला असतात. ते सांगतात कसं चालवावं जग, कसं देश चालवावं ते सांगतात. भाषण देखील त्यांना करता येत नाही. भाषणात काय बोलायचं ते देखील त्यांना लिहून द्यावं लागतं महाराज. असं असतं. म्हणून जग चालवण्याकरता, राष्ट्र चालवण्याकरता बुद्धिमान माणसं लागतात. पंतप्रधान म्हणजे त्या काळातले विदुर होते. विदुर प्रचंड बुद्धिमान होते. विदुरासारखं व्यक्तिमत्व नव्हतंच महाराज. एवढे बुद्धिमान होते आणि त्यांना कळत होतं भविष्यामध्ये काय होईल महाराज. संकेत समजतात चांगल्या माणसाला, फ्युचरमध्ये नेमकं काय होईल, काय होणार नाहीये. असे अर्थ नीती तज्ञ असतात आजही, की भारतामध्ये कोणते शेअर्स चढणार आहेत, कोणते शेअर्स खाली येणार आहेत, हे त्यांना अगोदरच कळतं. का? त्यांच्याकडे नॉलेज आहे म्हणून त्यांना कळतं महाराज. राधे राधे. यद्वा अयं मंत्र क्रुद्धो भगवान अखिलेश्वरः पौरवेन्द्र गृहं हित्वा प्रविवेशात्मसात्विकम्. लक्ष द्या आता. यद्वा अयं मंत्र क्रुद्धो, विदुराचं वर्णन केलेलं आहे. पौरवेंद्र, पुरुवंशातलेच त्या काळामध्ये होते, ते म्हणजे कौरव होते. कौरवाचं अन्न जे आहे ते विदुराने खाल्लं नाही बरं का. 2 एकर जमीन होती कोणाला? विदुराला. गंगेच्या तीरावरती राहत होते. दोघे नवरा बायको धार्मिक होते बरं का. काही काही ठिकाणी कसं असतं, पत्नी धार्मिक असते पण पती नसतो. काही काही ठिकाणी पती धार्मिक असतो पण मॅडम धार्मिक नसतात. त्यांना आवडतच नाही, कथा आवडत नाही, कीर्तन आवडत नाही. त्यांना वाटतं काय असतं धंदाचं, असं म्हणतात महाराज. एज्युकेटेड, सुशिक्षित असतात पण आवडत नाही. कुठे एक आहे पण एक नाही, अशी अवस्था असते. पण गृहस्थ आश्रमामध्ये एका स्वभावाची जर व्यक्ती असते, सारखा स्वभाव जर असेल तर निश्चित महाराज तो गृहस्थ आश्रम श्रेष्ठ असतो. विदुर ही धार्मिक आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. तिचं दुसरे नाव विदुराणी असं म्हणायचे सर्वजण. ती विदुराणी सुद्धा प्रचंड धार्मिक होती. भगवंताचं भजन करावं आणि गृहस्थ आश्रमाचं पालन करावं महाराज, असं होतं. पण विदुराने वाईट माणसाचं अन्न खाल्लं नाही, पगार घेतला नाही महाराज धृतराष्ट्राकडून. खरं सांगू तुम्हाला, वाईट माणसाचं अन्न खाल्लं ना तर आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते बरं का. हे अन्नाचं जैसा अन्न वैसा मन, फार प्रसिद्ध ही उक्ती आहे. तुम्ही जसं अन्न खाल ना त्याच्या पद्धतीने तुम्हाला विचार येतात बघा. म्हणून तुम्ही बघा, कोणताही सायंटिस्ट असतो तो मांसाहारी नसतो. त्याला मनातून आवडत नाही महाराज ते, कारण तो सात्विक असतो. आणि सात्विक असल्यामुळे जेवढे डॉक्टर लोक आहेत, संशोधन लोक आहेत, प्रोफेसर लोक आहेत ना, हे बहुतांश असतात ना, त्यांचा कौल सात्विकतेकडे असतो महाराज. त्यांना ते आवडतच नाहीये. APJ अब्दुल कलाम, मुस्लिम धर्मात जन्म झाला पण आयुष्यामध्ये कधीही त्या माणसाने महाराज मांसाहार केला नाही. करणं न करणं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. परंतु अशी जी चांगली माणसं असतात, बुद्धिमान माणसं असतात, कोणत्याही धर्मामध्ये असतात बरं का, ते असं नाहीये. अशी माणसं जे असतात ते सात्विक असतात, वाईट अन्न खात नाहीत महाराज. तुम्ही बघा, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल ना तर सात्विकच आहार घ्यावा लागतो महाराज. युक्त आहार विहार
नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहाराकडे लक्ष देऊनच अभ्यास केला जातो बरं का. अभ्यास करण्याकरता देखील तुमचा आहार सात्विकच असावा लागतो. परमार्थामध्ये मांसाहार का निषेध सांगितला? कारण तुमची ताकद जर वाढली ना तर ती ताकद तुम्हाला गप्प बसू देत नाही महाराज. शक्ती शरीरात वाढली ना ती तुम्हाला पाप करायला लावते, प्रवृत्त करते. ज्या माणसाने मदिरा घेतली, दारू पेली ना, त्या दारूचा परिणाम त्याच्या बुद्धीवरती होते. विचार कमकुवत होतात त्याचे. काय बोलतो, कसं जगतो, काही कशाचं तारतम्य लागत नाही महाराज. म्हणून आपला आहार सात्विक असावा, आपलं जगणं सात्विक असावं आणि चांगला आहार आपण घेतला पाहिजे. आणि चांगल्या माणसाचं घ्यावं बरं का, वाईट माणसाचं घेऊ नये. वाईट माणसाचं जर घेतलं तर आपली बुद्धी तशी होते. तुमचा आमचं सोडा, कालचाच प्रसंग राहिलाय सांगायचा बघा. भीष्माचार्य सारखा ज्ञानी महात्मा कोणी नव्हता, पर एका सभेमध्ये अबला स्त्रीच्या अब्रूवर हात घातला जातो, तिची साडी ओढली जाते आणि साडी ओढत असताना देखील भीष्माचार्य खाली मान घालतात. अहो भीष्माचार्य कोणी सामान्य नव्हते. भीष्माचार्य परशुरामासोबत युद्ध करणारे होते. मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी रणांगणामध्ये युद्ध करणारे भीष्माचार्य होते. अशा भीष्माचार्य नुसता एक शब्द जर टाकला असताना, हे दुःशासना खबरदार तिच्या साडीला हात लावशील तर, नुसतं एवढे वाक्य बोललं असतं ना सगळ्याला शांत बसावं लागलं असतं. का? ताकदच तेवढी होती त्यांच्यात, सामर्थ्य तसं होतं महाराज. पण एका राजघराण्यातल्या चांगल्या स्त्रीला सभेमध्ये उभा केलं जातं. सगळी राजी लोक बसलेले आहेत. नीट ऐका बरं का. आजही एखाद्या संसदेमध्ये एखाद्या स्त्रीला ओढत ओढत आणलं आणि सगळ्या खासदारांनी जर खाली जर माना घातल्या ना, त्याच्या एवढे मोठं शोकांतिका नाही महाराज. खाली माना घालणं म्हणजे लाचारी असते. दुर्योधनाचं अन्न खाल्ले होते सगळ्यांनी, म्हणून सगळ्यांनी खाली माना घातल्या. दुर्योधन जो आहे तो वाईट प्रवृत्तीचा आहे. म्हणून वाईट माणसाचं खाल्लं ना आपल्याला देखील महाराज आपल्या बुद्धीवर त्याचा परिणाम होतो. भीष्माचार्य गप्प बसू शकतात, हा अन्नाचा परिणाम आहे महाराज. म्हणून द्रौपदी जेव्हा भीष्म शरपंजरावर पडलेले होते त्यावेळेस विचारलं, हे ज्ञान तेव्हा कुठे गेलं? स्त्री धर्म काय असतो, राजधर्म काय असतो, 4 महिने झालं तुम्ही बोलत आहात, एवढं ज्ञान आहे तुमच्याकडे, हे ज्ञान त्यावेळेस कुठे गेलं होतं? त्याने फार गोड उत्तर दिलं, म्हणजे द्रौपदी, मी जोपर्यंत त्या दुर्योधनाचा अन्न आणि पगार घेत होतो तोपर्यंत त्याचं रक्त माझ्या शरीरामध्ये होतं. आज या शरपंजरावर पडल्यामुळे ते सगळं दूषित रक्त गेलं आणि शुद्ध रक्त तेवढं राहिलं, म्हणून एवढं ज्ञान आलं महाराज. म्हणून दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे जर भीष्माचार्यासारख्याची जर अशी अवस्था होऊ शकते, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काहीतरी प्राप्त करायचं आहे ना तर चांगला आपण आहार आणि चांगल्या माणसाकडून आपण घेतलं पाहिजे महाराज. राधे 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 राधे. विदुरजीने अजिबात त्यांच्याकडून काही न घेता 2 एकर शेतीमध्ये जे काही पिकल त्याच्यावरतीच आपला गृहस्थ आश्रम जे आहे ते सांभाळायचे आणि विदुर आणि जे आहे ती सेवा करायची. द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते यदा मृधे कौरव संजयानाम वीरेश्वतो असं म्हणतात. यद्वा अयम मंत्र क्रुद्धो, भगवान श्रीकृष्णाला पांडवाने सांगितलं, देवा शेवटचं सांगण्याकरता आता तुम्ही सांगा. कोणाला सांगायचंय? दुर्योधनाला. काय सांगायचंय? कमीत कमी आम्हाला 5 तरी गावं द्या म्हणा. ऐकावर का? भावाचं कधी हिरावून घेऊ नका. ज्या भावाने भावाला सुख दिलं नाही त्याचं हिरावून घेतलं, त्याला गाफील ठेवून जर हिरावून जर घेतलं ना महाराज, त्याच्या जीवनात कधी सुख मिळत नसतं बरं का. दुःखच येतं. त्याच्या हक्काचंही त्याचं द्या, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. अनिल अंबानी, नीट आहे का, आणि मुकेश अंबानी सख्य भाऊ आहे. बापाने वाटणी करत असताना दोघांना समान वाटलं महाराज. पण जे मुकेशला जमलं ते अनिलला जमलं का? झोपले काय? कोण आहेत मुकेश अंबानी माहिती आहे तुम्हाला? भारतातले सर्व श्रीमंत महाराज. मुकेश अंबानीच्या बायकोच्या मोबाईलचं वर्णन केलं जातं, बंगल्याचं वर्णन केलं जातं. सगळ्याला माहिती आहे, मीडिया तुम्हाला माहिती आहे सगळा. कसा बंगला आहे. काल परवा लग्न झालं. कसलं लग्न झालं महाराज मला माहितीच आहे.
सगळ्या भारतामध्ये त्या लग्नाची चर्चा होते महाराज. जे ऍक्टर, जे हिरो हिरोईन किती पैसे दिले तर येत नाही तुमच्याकडे म्हणा, तुमच्या शहरामध्ये येत नाही, तर ते महाराज तसं जनावर दामीला बांधावं तसं त्यांनी बांधलं होतं सगळ्याला. तिथं सगळे नाचत होते, तिथे ऍक्टर सुद्धा मोठे मोठे. हे ताकद कशाचे? श्रीमंती, दुसरं काय, पैसा आहे त्याच्याकडे. हे का सांगतोय तुम्हाला? एकाच बापाचे हे दोन पुत्र आहेत, परंतु जे मुकेशला जमलं ते अंबानीला जमलं नाहीये. वाटणी करत असताना समान वाटणी झाली असेल त्यांची, पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे. पण मलाच राहावं हा दुराग्रह चुकीचा आहे. भावाचंही मला राहावं, बापाचंही मला राहावं, सगळ्याचंही मला राहावं हा दुराग्रह आहे. आणि हा महाराज कधी ना कधीतरी आपल्या जीवनामध्ये आपला अधोगतीच करतो. दुर्योधन याच तत्वावर होता, कुणालाच देणार नाही, फक्त मला पाहिजे, माझा आहे ते म्हणायचं महाराज. भगवंताने सांगितलं ठीक आहे तुमची इच्छा आहे ना, शेवटचं मी आता समजून सांगायला जातो. बरं अर्ध राज्य नको, 5 गावं तरी दे म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते द्वारिकेहून, नीट ऐका, सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी शांती दूत म्हणून गेले. रथ सजलेला होता आणि ही अगोदर बातमी जी आहे तिथे गेली महाराज हस्तिनापूर नगरीमध्ये. हस्तिनापूर म्हणजे दिल्ली तिचं नाव होतं, आत्ताचं दिल्ली नाव आहे, जुनं नाव हस्तिनापूर. आणि त्या ठिकाणी ही राजधानी होती पूर्वीपासून महाराज. मग द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण येणार आहेत म्हणून धृतराष्ट्र आहे ना, तो भगवंताला खुश करण्याकरता वेगवेगळ्या नृत्यांगणा बोलवतो, वेगवेगळे आचारी बोलवतो, प्रसन्न करण्याकरता महाराज. बघा आजही एखाद्या लग्नामध्ये फार मोठा बँड त्या ठिकाणी ब्रँड जो आहे बोलवला जातो, वेगवेगळे आचारी पक्वान बनवणारे बोलवले जातात. म्हणजे का आपल्यासारखं कोणाचंच न झालं पाहिजे असं वाटतं त्यांना. तसंच आहे, धृतराष्ट्र म्हणला भगवान येत आहे आपल्याकडे, कृष्ण येत आहे ना, त्याला खाण्याकरता 56 प्रकारचे व्यंजन तयार करा. 56, एक नाहीये, 4-5च नाही, 56 प्रकारचे, खारट, आंबट, तिखट, तुरट आदी. ठीक आहे म्हणे. वेगवेगळे आचारी बोलवण्यात आले, सगळी नगरी सजवली महाराज. रस्ते देखील फुलांनी सुशोभित करण्यात आले, जिकडे तिकडे गुढ्या उभारण्यात आल्या, सगळीकडे निमंत्रण इन्व्हिटेशन देण्यात आले. स्वागतामध्ये कोणती कमतरता त्या ठिकाणी न राहिली पाहिजे, सगळ्यांनी या. मोठे मोठे राजे लोक, ब्राह्मण लोक, क्षेत्रीय, व्यापारी वर्ग, सगळ्या नृत्यांगणा, वाजंत्री आदी त्या ठिकाणी उपस्थित होते हस्तिनापूर नगरीमध्ये. झाला असं, भगवान श्रीकृष्ण येणार आहेत ही वार्ता विदुराला कळाली. विदुरजी घरी जातात आणि विदुराणीला म्हणतात अगं उद्या जे आहेत सायंकाळी भगवान श्रीकृष्ण येणार आहेत हस्तिनापूर नगरीमध्ये, सकाळी द्वारकेहून निघणार आहेत आणि सायंकाळी हस्तिनापूर नगरीमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. आपण ही त्या ठिकाणी जाऊता महाराज, आपण भगवंताला पाहूता. कारण संतांची, चांगल्या माणसांची इच्छा असते महाराज त्या ठिकाणी. त्यांना वाटतं असं देवाला डोळे भरून पाहायला पाहिजे महाराज, नाही का. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. या डोळ्याने पाहुणे देवाचं स्वरूप पहा, चांगलं काहीतरी पहा असं म्हणतात महाराज. आणि म्हणून विदुरजीला वाटलं खूप दिवसाने. दुसरं एक सांगतो, या दोघा जणांनी असा प्रण केला होता, भगवान द्वारिकाधीश जोपर्यंत आपल्याला दर्शन देत नाहीत, आपल्याला बोलत नाहीत, भेटत नाही, तोपर्यंत अन्नच खायचं नाही म्हणे आपण. म्हणजे महाराज म्हणते जिवंत कसे राहिले, फलहार, कंद, मुळा, त्याच्यानंतर जे फळ आहे हे खात होते महाराज, पण अन्न खाल्लं नाही, धान्य त्याने खाल्लं नाही. काय तपश्चर्या आहे बघा दोघांची. म्हणजे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, 13 वर्षापर्यंत याने भजन केलं दोघही नवरा बायकोने. कंदमूळ खाल्ले महाराज. गंगेच्या तीरावरती यांचा त्या ठिकाणी आश्रम होता, ती कुटी होती, तिथे राहत होते हे सगळे दोघ जण. मग द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरिता हे जातात. एका बाजूने माता मावल्या होते महाराज. देव एवढा सुंदर आहे महाराज. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळ सुंदर, अति सुंदर त्या भगवंताला पाहण्याकरता या ठिकाणी जातात. आमच्या नामदेव महाराजांनी तर सौंदर्याचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे महाराज, नाही का. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण, जनी दृष्टी लागो
भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आमच्या सगळ्या साधू संतांनी केलेलं आहे महाराजांनी. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, जेने माझ्या मना बोध केला. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. मनामध्ये घर करणारं देवाचं स्वरूप होतं. विदुर आणि एका बाजूला उभा होती माता मौल्यामध्ये, आणि विदुरजी एका बाजूला उभा होते. 13 वर्षानंतर भगवान पाहायला मिळत होते हस्तिनापूरमध्ये. आणि मग भगवंताला पाहता क्षणी समाधी लागावा. योगी याच्या ध्यानी ध्याना तुळसी, तो आम्हापासी भक्ताची इच्छा असते महाराज. आणि म्हणून भगवंतापेक्षा वयानं जे मोठे आहेत भगवंताला नमस्कार करत होते. भगवंतापेक्षा जे लहान आहेत भगवान त्यांना आशीर्वाद देत होते. भगवंताच्या समवयस्क जे होते भगवान त्यांच्या हातात हात देत होते. अशा प्रकारे भगवंताच्या अंगावर कोणी पुष्पवृष्टी करत होतं. मंगलमय वाद्य यंत्र त्या ठिकाणी वाजवित होते. आणि भगवान जे आहेत ना त्या ठिकाणी त्या रथामध्ये आरूढ होऊन येत असताना विदुरजीला पाहिलं आणि एका बाजूला विदुराणीला पाहिलं महाराज. आणि जणू काही सांकेतिक भाषेमध्ये इशारा केला, म्हणजे तुमचं मनोरथ आहे ना मी पूर्ण करू शकतो म्हणे. 13 वर्षापासून तुम्ही अन्न खाल्लं नाही, ठीक आहे. आणि मग भगवान शयन करण्याकरता जातात. सकाळी उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्नान वगैरे करतात आणि त्या दुर्योधनाला समजावून सांगतात, दुर्योधना अरे कमीत कमी 5 तरी गावं दे म्हणे, मला पाठवले शांतिदूत म्हणून आलो आहे मी. त्यावेळेस धृतराष्ट्र आणि दुर्योधन म्हणतो, पाहुणा म्हणून आला आहेस देवा, पाहुण्यासारखा आदर घे आणि गपचिप जा म्हणले. हे आमचं भावाभावातलं भांडण आहे, सोयऱ्यादारीने तोंड घालू नये मध्ये म्हणे. असं बोलल्याच्या नंतर भगवंताला वाईट वाटलं. भगवान म्हणतात अरे 5 गावं तरी दे कमीत कमी. दुर्योधन म्हणतात 5 गावं, सुईच्या अग्रभागावर बसलेली माती सुद्धा मी कपाळाला लावायला देणार नाही. 5 गावं तर लांबच येत नाही, माझं आहे मलाच पाहिजे. मग मात्र दुर्योधनाचा राग आला आणि भगवान जे आहेत तिथून महाराज सरळ निघाले. म्हणजे तुझ्या घरचं ना मला 56 प्रकारचे व्यंजन पाहिजे, तुझ्या घरचं मला पाणी देखील आता मी पिणार नाहीये. आणि मग तिथून जात असताना काही ब्राह्मण लोकांनी विनंती केली, देवा आमच्या घरी चला. कोणी त्या ठिकाणी महाराज म्हटले, देवा आमच्या तरी घरी तर नाही. म्हटले 13 वर्षापासून माझा एक भक्त माझी प्रतीक्षा त्या ठिकाणी पाहत आहे, वाट पाहत आहे. मी त्याच्याकडे जाणार. आणि दारुक नावाचा त्यांचा जो सारथी आहे त्याला सांगितलं, रथ आता सरळ गंगेच्या तीरावरती घेऊन चल. सकाळची वेळ होती आणि त्या ठिकाणी ही जी आहे विदुराणी स्नान करत होती. स्नान करता करता विदुर जे आहे ते अगोदर त्या ठिकाणी फुलं आणण्याकरता कुठेतरी बगीच्यामध्ये गेलेले होते आणि स्नान करता करता देवाचं ध्यानही करत होते आणि वाटही पाहत होते. आपल्या या गरीबाच्या घरात देव येईल का असं तिला वाटायचं. पण एवढा मोठा सोन्याच्या नगरीत राहणारा आपल्या घरात कसा येईल असं वाटतं. आणि खरं सांगायचं, देवाला ना तुमचा बंगला आवडतो, चांगल्या माणसाला तुमचा बंगला आवडतो ना. चांगल्या माणसाला या जगातलं काहीच आवडत नाही. चांगल्या माणसाला फक्त चांगल्या मनाचाच माणूस आवडतो. कळलं का? कितीही तुम्ही त्या ठिकाणी मोठा बंगला बांधला, कोट्यवधी रुपये खर्च केलात आणि खर्च करून जर तिथे येणाऱ्या अतिथीला येणाऱ्या माणसाला जर तुम्ही जर गोड शब्द जर नाही बोललात ना तर तो म्हणतो तुझा बंगला तुझ्याचकडेच राहू दे. येत नाही महाराज, कोणी माणसं येत नाही. तर आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये माणुसकी कमवायची असेल तर त्याच्याकरता आपण दुसऱ्याचा आदर आणि कदर करायला पाहिजे. आणि मग इथे अपमान झाल्यामुळे भगवान जे आहेत इकडे आले आहेत. विदुराणी जे आहे ते स्नान करत होते, अंगावर ओले कपडे होते, केश विखुरलेले होते. विदुर आणि कृष्ण नामामृत प्राशन करतच होते. भगवान जे आहेत ते तिथे दारात आले आणि हाक मारली, कोण आहे का घरात? तेवढ्यामध्ये विदुराणी म्हणते, कोण आहे? म्हणले, मी द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण आहे. कृष्ण नाव ऐकलं
जे कृष्ण नाव ऐकल्या ऐकल्या गवळणीला देखील समाधी लागत होती महाराज, योग्यांना देखील समाधी लागत होती, सगळे बेभान होत होत्या गवळणी. असं ते कृष्ण नाम आहे आणि त्याच नामाचा नामधारक आज दारात उभा होता. बेभान झाली, आंघोळ करता करता तसंच पळत दारात आली. तिला वाटलं जणू तुम्ही स्वप्नात आहे की काय. 13 वर्षापासून महाराज तुकोबराया देखील म्हणतात ना महाराज, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची वाट नीट आहे का बरं का, भगवंताला भेट घ्यावीशी वाटते. वाट पाहे उभा भेटीची आवडी, देवाला भेट घ्यावीशी वाटते आपल्या भक्ताची. उतावीळ आहे तो, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, देव सुद्धा उतावीळ होतो. सोन्याची नगरी महल सोडून आज एका झोपडीत आला देव. तिथे येऊन उभा राहिला आणि तिथे मग ही विदुर आणि जी आहे दार उघडते. दारामध्ये भगवंताला पाहिलं, भगवंताची नजर आणि विदुर राणीची नजर एक झाली महाराज. भगवान जे आहेत ते पाहतात, भगवंताला काहीच माहिती नाही आहे. आपल्या त्या भक्ताचं प्रेम पाहिलं महाराज. देव फक्त भावाचा आणि प्रेमाचा भुकेला असतो. देवाला कशाचीच गरज नाहीये.
इथं प्रेम होतं म्हणून देव तिथे आला होता. दुर्योधनाकडे प्रेम नव्हतं, बाकी सगळ्या गोष्टी होत्या महाराज. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. रामचंद्र प्रभू प्रेमापोटी उष्टी बोर खातात महाराज. भिल्लीन होती ती, तिची देखील उष्टी बोर रामचंद्र खातात. हे प्रेम होतं म्हणून महाराज. तसं आज भगवान द्वारिकाधीश प्रेम होतं म्हणून तिथे आले होते आणि नजरानजर झाली आणि भगवंताच्या नाजूक कोमल अशा त्या हाताला त्या ठिकाणी विदुराणी आहे ना, वयानं मोठे तर थोड्या भगवंतापेक्षा हात धरला महाराज. देवा भाग्य आहे, माझं मनोरथ या ठिकाणी पूर्ण होत आहे. तुम्ही माझ्या दारात या झोपडीत आलात, आता बसण्याकरता काय टाकू म्हणून तुम्हाला नाही बसायचे काहीतरी आसन टाक. मग जो स्टूल असतो आपल्या भाषेमध्ये तो होता, तो टाकला पण तिने उलटा टाकला महाराज. मला काही कळालंच नाही. कारण अत्युच्च प्रेमाचं शिखर गाठल्याच्या नंतर माणसाचं देहभान विसरतं. आवडीचा माणूस, आवडीचा पाहुणा, आवडीची व्यक्ती कोणी असेल, जर खूप दिवसांनी भेट गाठ झाली तर कधी कधी बोलताना देखील माणसं शब्द विसरतात. कधी कधी चहा करत असताना चहामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मीठही टाकतात महाराज. घडतात अशा घटना. स्वयंपाक देखील चांगला तयार करायचा आहे असा विचार करतात, पण स्वयंपाकामध्ये देखील कधी कधी मीठ टाकायचे विसरतात. होती अशी अवस्था. तुकोबारायाच्या जीवनातले प्रसंग बघा तुम्ही. तुकोबारायाची मेहुणी आल्याच्या नंतर जिजाबाईची अवस्था तशीच झाली होती महाराज. स्वयंपाक सगळा तयार केला, पण कोणत्या स्वयंपाकात भाऊ आलाय, माझा भाऊ आलाय म्हणून स्वयंपाक तयार केला, पण अजिबात मध्ये राम रस नव्हता, म्हणजे मीठ नव्हतं. अशी अवस्था होते. तसंच आहे. म्हणून या ठिकाणी भगवंताला माहिती नाहीये, पण बसण्याकरता आसन टाकले उलट, त्याच्यावरती भगवान बसले. रुतत नव्हतं महाराज. आणि मग देवा जो आहे तो म्हणायला लागला, हे मित्रांनी, ज्याला कधी भूक लागली नाही, ज्याला कधी तहान लागली नाही, ज्याला रोज देश विदेशातून इम्पोर्टेड त्या ठिकाणी फ्रुट्स येतात महाराज, ज्याच्या महलामध्ये, असा तो परमात्मा आहे, असा तो राजा आहे. आणि अशा त्या द्वारकाधीशाला आज भूक लागली आणि द्वारकाधीश म्हणायला लागले, हे सुलभा, भूक लागली आहे मला, काही खायला तुझ्या घरात जे आहे ते खायला. देवा, शिजवण्याकरता आमच्या घरात ना धान्य आहे ना पीठ आहे, काहीच नाही स्वयंपाकाला. नाही म्हणले, काहीतरी घेऊन ये, भूक लागल्या भयंकर मला. सगळ्या जगाची तहान भूक घालवणारा आज भक्ताच्या प्रेमापोटी त्याला तहान आणि भूक लागली महाराज. आणि भगवान जे आहेत त्या ठिकाणी महाराज सांगतात. आणि विदुराणी जी आहे ती पळत जाते थोडेसे आत तिथे रूम मध्ये तिच्या त्या, आणि तिथे केळी होत्या, त्याही पिकलेल्या नव्हत्या, थोड्याशा हिरव्या होत्या महाराज. तीच घेऊन आली हे केळीचा घड आणि म्हणायला लागले, देवा हे चालेल का तुम्हाला? त्याने म्हटले, हो. म्हणले, काही चालतं महाराज, भूक लागल्यास काही चालतं, तसं असतं. आणि मग पुढे ठेवल्याच्या नंतर विदुराणीला म्हणतात, विदुराणी, रोज नैवेद्य मला समर्पित करतीस, आज मला तुझ्या हाताने नैवेद्य खायचा. म्हणले, केळी तर स्वतः खाऊ घाल. म्हणले, तू तुझ्या हाताने मला खायचं. ठीक आहे देवा. केळीची जी आहे ती साल आहे ना, ते साल महाराज ते देवाला खाऊ त्या ठिकाणी खाऊ घालायला लागली आणि आतला गर टाकून द्यायला लागली बाजूला. देव देखील आपली मान डोलो ते केळीची साल खायला लागला. वा, आतापर्यंत केळी खाल्ल्या होत्या, पण एवढी मधुरता केळीत नव्हती. म्हणे, काय गोड केळ आहेत, काय गोड केळ आहेत महाराज. असं मान डोलवीत होता देव. तिला आश्चर्य वाटलं, देवा जरा सावकाश खावा. म्हणजे भरपूर आहे, काही काळजी करू नका. म्हणजे पोटभर खायचंय तुम्हाला. आणि देव जो आहे केळीतला गर नाही, पण केळीच्या साली खात होता महाराज. केश विखुरलेले, अंगावर ओले कपडे, काहीच देव वाटले महाराज तिला. चालू हरपला देहभाव, हरपला म्हणजे देहभाव हरपला त्या ठिकाणी. आणि तदनंतर मग तेवढ्यात विदुरजी आले. विदुरजी पाहता तर काय महाराज, द्वारिकाधीश साक्षात आपल्या इथे बसला आलाय, घरात आलेला आहे. अरे वा देवा, त्या ठिकाणी त्यांच्या आनंदाला पारावा राहिला नाहीये. 13 वर्षापासून महाराज भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तशी अवस्था झाली होती आमची, तू आलास देवा. म्हणले, बरं झालं, माझी इच्छा पूर्ण झाली. त्यावेळेस मग महाराज आपल्या पत्नीला बोलतात, अगं देव घरात आलाय, जरा स्वतःच त्या ठिकाणी अवतार तरी बघ कसा झाला आहे. केस विखुरलेले आहेत. मग मात्र ते देहभानावर आली आणि तिथून मग महाराज आत लादली, तुळशी गेली.
ती विदुरजीने इकडे तिकडे बघितलं, केळीची सालच दिसत नव्हती, आतला गर दिसत होता. त्यांना कळालं की झाले काय नेमकं काय प्रकृतीचं. कारण आमच्या देवालाही भक्ताच्या प्रेमापोटी काही कळत नाही असा त्याचा स्वभाव आहे म्हणायचा. पाहुणा म्हणून देव आलेला आहे. आणि मग देवाला म्हणता, देवा कशावर बसलो आहोत ते तरी बघ, रुतत नाही का तुला? म्हणजे त्याला नीट करू देते. ते नीट केलं. म्हणजे देवा माझ्या पत्नीच्या हाताने केळी खाल्ल्या ना, आता माझ्या हाताने तुम्ही खा. ठीक आहे म्हणजे चला. आणि मग भगवंतांच्या ठिकाणी मग केळी जी आहे ती विदुराने आतला गर खाऊ घातला. आणि मग एक घास खाल्ल्या त्या विदुरजीला भगवान म्हणतात, विदुरजी म्हणे की मला एक बोलायचंय तुम्हाला. म्हणजे देवा बोला. म्हणजे केळीच्या सालीमध्ये जो गोडवा होता तो केळीच्या आतल्या घरात गोडवा नाही म्हणे. मग मात्र विदुरजीच्या डोळ्यातून प्रेमाश्रू आले. म्हणजे देवा ना केळीच्या सालीमध्ये गोडवा आहे ना केळीच्या घरामध्ये गोडवा आहे, खरा गोडवा जो आहे तो हृदयात आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेली म्हणे, भाग्यवान आहे मी, असं त्या ठिकाणी म्हणते. आणि मग महाराज विदुरजीला त्या ठिकाणी म्हणतात, तुम्ही जे आहे ते आता या ठिकाणी राहू नका इथे, म्हणजे तुम्ही आता तीर्थयात्रा करण्याकरता निघून जा असं सांगतात. आणि काही काही ठिकाणी साधू संतांनी असं वर्णन केलेलं आहे. मग म्हटले ते 13 वर्ष अन्न न खायचं सांगितलं होतं ना, अन्न त्याने प्रण केला होता. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगतात की आता तुम्ही काहीतरी अन्न शिजवा. मग तिथे कण्या ज्या आहेत त्या कण्या शिजवल्या. भगवंताने 2 घरच्या कण्या खाल्ल्या. कण्या ज्या आहेत ते धान्यामध्ये येतं, अन्न त्या ठिकाणी त्याला मानलं जातं. म्हणून त्या ठिकाणी भगवंतानी कण्या खाल्ल्या. एक तुकाराम महाराजांच्या घरच्या कण्या खाल्ल्या आणि भारताचा पंतप्रधान विदुराच्या घरच्या या 2 घरच्या कण्या आमच्या भगवंताने त्या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. तदनंतर मग विदुरजी तीर्थयात्रा करण्याकरता निघून जातात. तीर्थाला गेल्याच्या नंतर वाटेमध्ये त्यांना उद्धवजी भेटतात. ते मैत्रीजीकडे जा म्हणतात. मैत्रीजीची त्यांची भेट होते. त्यांचा दोघांचा संवाद त्या ठिकाणी प्रारंभ झाला. म्हणतात की तुम्ही कोणी सामान्य नाहीत, म्हणजे तुम्ही कोण आहात? तर एका राज्यामध्ये चोराने धुमाकूळ घातला होता आणि त्या ठिकाणी महाराज यम जो आहे त्या यमाला शाप दिला होता. आणि मांडव्य नावाच्या ऋषीने त्यांचा पूर्व इतिहास सांगितला की तुम्हाला त्या मांडव्य ऋषीचा शाप लागल्यामुळे साक्षात यमच विदुर म्हणून तुम्ही अवतार त्या ठिकाणी घेतलेला आहे. पूर्व इतिहास त्यांचं मोठेपण त्या ठिकाणी सांगतात. आणि सांगा ही सृष्टी कोण निर्माण केली, कशी निर्माण झाली, त्याचं वर्णन या ठिकाणी करायला लागले. म्हणले भगवंताच्या संकल्पातून ही सृष्टी निर्माण होते. आणि भगवंताला असं वाटलं महाराज एकदा काय झालं म्हणे, जे आहेत परमात्मा वैकुंठामध्ये राहणारा वैकुंठाधिपती त्याला बसून बसून बोर झाले म्हणे. माणसाला कधी कधी बोर होतो बघा. आणि काय झालं, भगवंताला वाटलं आता काहीतरी लीला करायला पाहिजे, काहीतरी माया जी आहे ती निर्माण करून आपणही चरित्र करायला पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी त्यांच्या दारातले जे 2 द्वारपाल होते जय आणि विजय त्यांना सांगितलं की आज वैकुंठात कुणाला ते येऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे, लक्ष्मी माता बाहेर गेलेल्या होत्या. आणि मग जेव्हा त्या घरात त्या ठिकाणी दारात आल्या त्यावेळेस जय आणि विजयाने आढळलं. खबरदार, म्हणजे मालकाचा आदेश आहे काय, घरामध्ये यायचं नाही. आता तुमच्याच घरामध्ये जर तुमचा नोकर जर आढळत असेल तर तुम्हाला राग येईल का नाही? राधे राधे, जरा जोरात म्हणा राधे राधे. झोपलात? हा, तुमच्या घरात तुमचा नोकर जर तुम्हाला दारात जर आडवत असेल तर तुम्हाला राग येणार. लक्ष्मीला राग आला, त्यांना पगारी जास्त झाल्यात वाटतं आता. माझ्या घरात आणि मला आडवतात, रागात घे आणि म्हणायला देवा म्हणजे त्यांना नोकरीवरून काढून टाका. कोणाला? जय आणि विजयाला. पगारीत त्यांना जास्त झालेले आहेत. भगवान म्हणतात ठीक आहे, स्मित हास्य करायला लागले. ठीक आहे लक्ष्मी, त्यांना नोकरीवरून काढायचं पण आताच ती वेळ आली नाहीये, नंतर काढू. नाही म्हणले आताच काढा. नाही म्हणले नंतर काढू का? नाही म्हटले आता काढणार नाहीये का? आता जर मी तुझं जर ऐकलं तर आमचे साधू संत उद्या मला त्या ठिकाणी नाव देते बघा, देव सुद्धा बायकोच ऐकवतो म्हणे. काय गुन्हा होता त्या जय आणि विजयाचा? सांगितलं मालकाने कोणाला येऊ द्यायचं नाहीये. आणि लक्ष्मीने जाऊन तक्रार केली तर तिच्या सांगण्यावरून, बायकोच्या सांगण्यावरून त्यांना हाकलून दिलं, नोकरीवरून काढून टाकलं. असं बोलते. लीला महाराज, लीला करायची होती काहीतरी. आणि मग एक दिवस त्या ठिकाणी महाराज अजून या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. संकल्पातून ही सृष्टी कशी निर्माण झाली त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. पंचमहाभूत, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय हे सगळेच्या सगळे जे आहे ते भगवंताने त्या ठिकाणी संकल्पातून निर्माण करून त्यांच्या त्या सृष्टीमधून कमळ आणि कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही जे आहेत आता संपूर्ण ही सृष्टीची निर्मिती करा, किंबहुना तुम्ही जे आहे ना हे मानसिक सृष्टी निर्माण करा.
पहिल्या सृष्टीतून त्याने सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 जे आहेत त्यांना प्रकट केलं आणि त्यांना सांगितलं, बेटा म्हणजे तुम शादी करो, लग्न करा आणि लग्न करून प्रपंचाचा विस्तार करा. ते म्हणजे पिताजी आम्ही कोणत्या कर्म करण्याच्या भानगडीत पडणार नाही, आम्हाला भजन करायचं, ध्यान करायचंय, या बंधनात अडकणे. राग आला आणि शाप दिला ब्रह्मदेवाने, म्हणजे 5 वर्षापेक्षा तुमचं वय कधीच वाढणार नाही, म्हणून त्यांना कुमार असं म्हटलं जातं. मग ठीक आहे म्हटले, लहानच राहिलेलं बरं म्हटले, का मोठं झालो तर विनाकारण दुसरी विकार आमच्या हृदयात येतील म्हणे, भजनच करू. देवाचे साक्षात पार्षद आहेत महाराज हे सनक, सनंदन, सनातन 4 ही भावंड आणि सृष्टीतले पहिली संत तर का तुम्ही सनकाधिक संत असं तुकोबरायांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. हे भगवंताच्या वैकुंठात राहणारे आहेत ते. आणि मग राग आला ना, माणसाचा कान गरम होतो, तसं त्या कानामधून रुद्र देवता प्रकट झाले. भगवान भोले बाबाला सांगितलं की सृष्टीचा विस्तार करते. आता त्यांनाही भजन करायचं होतं, ध्यान करायचं होतं. भोले बाबा म्हटले, आता शाप दिलाय, आपल्याला शाप भोगावं लागेल पुन्हा. ठीक आहे, मग त्यांनी भूती वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती अशी सृष्टी प्रारंभ केली. ब्रह्मदेव म्हणले, बेटा ये तेरा काम नाही, हे तुझं काम नाहीये. कारण जबाबदारी जर सोपवली ना, ती यथायोग्य पद्धतीने जर पार पडली तर पुढचं काम मिळतं महाराज. नाहीतर दिलेल्या कामाचा जर त्यांनी त्या ठिकाणी विध्वंस जर केला ना, तर देणारा म्हणतो तुला ते जमत नाही, तू गप्प बस, असं होतं. आता भगवान भोले बाबा ठीक आहे म्हणजे आपल्याला भजन करायचंय. मग त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाच्या शरीरातून मनु आणि शत्रुपा जे आहेत त्यांचं प्राकट्य झालं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहे ते आता मैथुनादी सृष्टी जे आहे ते प्रारंभ करा. मानसिक सृष्टीतून काही ऋषींची निर्मिती झाली होती, बहुसंख्या जे आहे ते वाढत नाहीये, म्हणून तुम्ही ऐका. प्रत्येकाचं गोत्र असतं, त्या गोत्रातून त्याची उत्पत्ती झालेली असते. त्या ऋषींची मानसिक सृष्टीतून उत्पन्न झालेली आहे. म्हणून त्याच काळामध्ये महाराज कर्दम आदी ऋषी हे मानसिक सृष्टीतून निर्माण झालेले होते. त्यावेळेस मनु आणि शतरूपा जे आहेत ना, त्यांना सांगितलं, ठीक आहे पिताजी, आम्ही या ठिकाणी प्रपंच करूता, परंतु म्हणे ते पृथ्वी रसातळाला नेल्यामुळे कोण हिरण्याक्ष नावाचा त्या ठिकाणी राक्षस आहे, त्याची कथा या ठिकाणी सांगितली. हिरण्याक्षाचा वराह अवतार घेऊन भगवंतानी पृथ्वी एका योग्य ठिकाणी स्थिर जे आहे त्या ठिकाणी करण्यात आली. वराह अवतार हा 24 अवतारापैकी एक अवतार आहे महाराज. बोलिये वराह भगवान की जय. वराह अवताराची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि तदनंतर मग महाराज मनु आणि शतरूपा यांचा जो प्रपंच संसार आहे, त्यांना 3 मुली आणि 2 मुलं त्या ठिकाणी झाली. आणि मनु शब्दापासून मानव शब्द तयार झालेला आहे. आणि मग त्यांची जी देवहूती नावाची जी कन्या जी होती ती कर्दमाला देण्यात आली. आणि या प्रजापती कर्दमाच्याच द्वारा 24 अवतारापैकी एक अवतार ते म्हणजे भगवान कपिल यांचं प्राकट्य झालं, ज्यांनी जगाला सांख्यशास्त्र सांगितलं. आणि याच कपिल भगवंताने देवहूती मातेला कपिल उपदेश केला. याला भागवतामध्ये कपिल गीता असं म्हणतात. आता वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्ट्या ज्या आहेत त्या कशा प्रारंभ होतात ते आता उद्यापासून आपल्याला पाहायचं आहे. तृतीय स्कंद इथेच त्या ठिकाणी समाप्त झाला. आणि मग चतुर्थ स्कंदापासून ते उद्या दशम स्कंदापर्यंत आपल्याला जायचं आहे. वेळ झालेले 4 वाजलेले आहेत. उर्वरित राहिलेला भाग आपल्याला उद्यापासून पाहायचा. उद्या भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य होणार आहे. भगवान जे आहे त्यांचा जन्म होणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी जन्मोत्सव करायचा आहे. म्हणून उद्या येत असताना आपण त्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही परिधान करून या महाराज. म्हणजे का, कारण फेस्टिवल असलं ना तर एका युनिफॉर्म मध्ये आल्याच्या नंतर थोडस वेगळं असतं. 26 जानेवारी 15 ऑगस्टला कसं असतं, ज्याला त्याला सांगतात ना, शिक्षक सांगतात म्हणजे सगळ्यांना एका युनिफॉर्म मध्ये आलं पाहिजे. तसं उत्सव आहे. उत्सवामध्ये जर ज्याच्याकडे असतील तर बरं का, नसल्या तर काही त्याला असं काही नियम नाहीये. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांनी पिवळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत, कारण माहिती आहे, कारण आता सध्या जे आहे आपण जे आहोत ते सुजलाम सफलाम त्या ठिकाणी पूर्वीचा काळ राहिलेला नाहीये महाराज. मग सगळ्याकडे त्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या साड्या सगळ्यांनी परिधान करून या. आणि उद्या आपल्याला या ठिकाणी नंद उत्सवापर्यंत कथा जी आहे ते आपल्याला श्रवण करायची आहे. आजची कथा आपल्याला इथेच थांबवायची आहे. छोटस भजन घेऊ आणि उर्वरित राहिलेला भाग आपण उद्या त्या ठिकाणी ऐकायचा आहे महाराज. राधे राधे.